हॅलो. नमस्कार 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 मित्रांनो. तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे नेट भेट मराठी MBA च्या आजच्या सेशनमध्ये. आणि आज आपण टेक स्मार्ट सिरीज बघतोय आणि एक अतिशय महत्वाचं कौशल्य आज आपण शिकणार आहोत, ते म्हणजे व्हिडिओ एडिटिंग. मित्रांनो, सुरुवात करण्याच्या आधी क्विकली मला कमेंट्स मध्ये सांगा, आता तुम्हाला माझा आवाज येतोय का? मगासपासून बरेच जण नो व्हॉइस म्हणत होते, कारण मी काही बोललेलोच नव्हतो. सो आता तुम्हाला माझा आवाज येतोय का? आणि आता तुम्हाला स्क्रीन दिसते का? आणि माझा व्हिडिओ दिसतोय का? क्विकली मला कमेंट्स मध्ये सांगा. ओके. ज्यांना आवाज येत नाहीये त्यांना एकच रिक्वेस्ट आहे की हेडफोन लावा. बाकी सगळेजण म्हणतात एव्हरीथिंग ओके. सो येस, वी आर टेक्निकली ऑल सेट. आणि आता आपण आपल्या सेशनला सुरुवात करू शकतो. तुमच्यापैकी काही जण मागच्या सेशनला, जे 2 दिवसांपूर्वी झालं आपलं, त्या सेशनला आला होतात. आणि त्या सेशन सॉरी त्या सेशनमध्ये शेवटचे 10 मिनिटं असताना आपोआप हे बंद झालं सेशन. कसं झालं मला अजूनही माहिती पडलं नाही. सो मला ते सॉल्व्ह करता आलं नाही. कदाचित आज पण होऊ शकेल, म्हणून आत्ताच सांगतोय की जर इन केस कॅन्सल झालं तर डोंट वरी, मी पूर्ण 2 तासाचं रेकॉर्डिंग पुन्हा करेन आणि ते पुन्हा आपल्या ग्रुप्सवर पाठवेन. कारण हा टेक्निकल एरर त्या दिवशी झाला होता. का झाला होता मला शोधता आला नाहीये. आज परत कदाचित होऊ शकतो, म्हणून आता सांगितलं. दुसरी गोष्ट, तुमच्यापैकी काही जणांना कमेंट्स करता येत नसतील लाईव्ह सेशनमध्ये, तर त्यांना रिक्वेस्ट आहे की या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब झाल्यानंतर 1 मिनिट झाल्यानंतर तुम्हाला कमेंट्स करता येतील. कारण मी मुद्दामून त्या कमेंट ज्या आहेत त्या फक्त सबस्क्रायबर ओनली ठेवलेल्या आहेत, जेणेकरून जेन्युइन आणि व्हॅलिड कमेंट्सच घेता याव्यात म्हणून. ओके. तुमच्या कमेंट्स युट्यूबवर येत आहेत, त्या मी बघतोय. सो युट्यूबवर जरी तुम्ही असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्याकडे खाली कुठेतरी तुम्हाला सबस्क्राईब बटन दिसेल आणि ते झाल्यानंतर 1 मिनिटाने तुम्हाला ऍक्च्युली कमेंट्स करता येतील. ठीक आहे. सो सुरुवात करूया सेशनला. आणि या सेशनमध्ये जाण्याच्या आधी आपण गेल्या महिन्यात एक सेशन घेतलं होतं. त्याच्यामध्ये पण आपण व्हिडिओ एडिटिंग शिकलो होतो आणि त्याच्यामध्ये आपण मोबाईल ऍपमध्ये शिकलो होतो. आज आपण डेस्कटॉप लॅपटॉपवर शिकणार आहोत. पण मागच्या महिन्यामध्ये जे घेतलेलं सेशन त्याच्यामध्ये आपण मोबाईलमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकलेलो. मला सांगा, तुमच्यापैकी किती जणांनी ते सेशन अटेंड केलंय? ज्यांनी अटेंड केलंय त्यांनी 1 टाईप करा. ज्यांनी अटेंड नाही केलंय त्यांनी 0 टाईप करा. 1-0. मागच्या महिन्यात आपण मोबाईल ऍपमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकलो, टेक स्मार्ट सिरीज मध्ये. हो, बरेच 0 आहेत. बऱ्याच जणांनी ते सेशन मिस केलेलं आहे. असो, काही हरकत नाही. आत्ता या सेशनमध्ये मी तुम्हाला सांगणारच आहे की मागे झालेल्या सेशनचं रेकॉर्डिंग आपल्याला कसं मिळवता येईल. जर तुम्ही दोन्ही शिकलात, मोबाईल ऍप एडिटिंग, मोबाईल व्हिडिओ एडिटिंग आणि डेस्कटॉप व्हिडिओ एडिटिंग, तर तुम्हाला दोघांचाही पुरेपूर फायदा घेता येईल. ओके. सो लेट स्टार्ट. जास्त वेळ नको दौडूया. ज्यांनी ज्यांनी मागचं सेशन अटेंड केलंय त्यांच्यासाठी थोडीशी सुरुवात रिपीटिंग होऊ शकते, पण काही हरकत नाही. सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया पॉवर ऑफ व्हिडिओ. तुम्ही स्वतःचं जर बिहेवियर ऑब्झर्व केलं तर दिवसभरामध्ये तुम्ही किती वेळ व्हिडिओ बघताय याचा जरा अभ्यास करा. आणि आपण अगदी ते छोटे 1-1 मिनिटाचे रील्स बघत राहतो. ते बघता बघता कधी अर्धा तास निघून जातो आपल्याला कळत नाही. आपण लॉंग फॉर्म व्हिडिओ बघतो युट्यूबवरचे. आता तुम्ही लाईव्ह वेबिनार व्हिडिओ बघताय. सो कितीतरी फॉर्मॅट्स आहेत व्हिडिओचे. आणि आपण दिवसभरात खूप सारं कन्झम्पशन आपलं जे आहे ते व्हिडिओचं होत आहे. काही वर्षांपूर्वी जेव्हा
वेब टेक्नॉलॉजी एवढ्या फास्ट नव्हत्या, इंटरनेट डेटा एवढा फास्ट नव्हता, त्यावेळेला आपण सगळं वाचण्यावर भर देत होतो. आता आपण वाचत नाही आहोत, इव्हन ऑनलाईन वाचत नाही आहोत. ते फिजिकल पुस्तकं वाचणं तर लांबची गोष्ट राहिली, इव्हन ऑनलाईन वाचत नाही आहोत, तर आपण बघत आहोत. ओके. आणि म्हणून व्हिडिओ सगळ्यात जास्त डिमांडमध्ये आहे. व्हिडिओशी रिलेटेड अपॉर्च्युनिटीज खूप साऱ्या आहेत, फ्रीलान्सिंग अपॉर्च्युनिटीज आहेत, जॉब्स आहेत, बिझनेस तुम्हाला याच्यामध्ये सुरू करता येतील. खूप सारे ऑप्शन्स तुम्हाला व्हिडिओमध्ये मिळतील. दॅट इज दी पॉवर ऑफ व्हिडिओ. ओके. सो हे व्हिडिओ एडिटिंग आपण का शिकायचं? कारण आपण बरेच दिवस टेबलच्या या बाजूला होतो जिथे आपण कन्झ्युम करत होतो. आपण कन्झ्युमर आहोत, बरोबर की नाही? दिवसभरात भरपूर शेकडो व्हिडिओ बघत राहतो. युट्यूबवर तुम्हाला काय काय व्हिडिओज मिळत असतील, असे त्याचे टायटल भयानक भयानक असतात की हे करा 5 दिवसांमध्ये तुम्ही एकदम सक्सेसफुल व्हाल, फिट व्हाल, आणि काय ना काय चमत्कारिक असे टायटल्स असतात. आणि ते बघून आपण टायटल बघून व्हिडिओवर क्लिक करतो, व्हिडिओ बघतो, आणि नंतर कळतं की अरे हे काहीच नव्हतं याच्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये वेळ निघून गेला. पण ज्याने तो व्हिडिओ बनवला त्याचं काम झालं आणि त्याने पैसे कमवले. सो इन शॉर्ट, अशा प्रकारच्या हे करू नका व्हिडिओज, पण जेन्युइन व्हिडिओज बनवा, जेन्युइन व्हिडिओज पोस्ट करा. युट्यूब खूप मोठा मार्ग आहे पैसे कमावण्याचा. आपल्या घरी बसून आपला छंद जोपासून आपल्याला पैसे कमवता येतात. याच्यापेक्षा जास्त चांगलं काय पाहिजे? नो टेन्शन, नो स्ट्रेस, डोक्यावर बसलेला बॉस नाही, हाताखाली एम्प्लॉईज नाहीत. जे आवडते ते जगाला शिकवा, सांगा, समजवा. जर तुम्ही क्रिएटिव्ह असाल, जर तुम्ही ऍक्टर असाल, जर तुम्ही पेंटर असाल, डान्सर असाल, तर सगळ्यांसाठी, सगळ्या परफॉर्मरसाठी एक चॅनल आपल्यासाठी उपलब्ध आहे. ते म्हणजे युट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक आणि इतरही अनेक येत राहतील. या सगळ्यांवर व्हिडिओ चालतोय, आणि म्हणून व्हिडिओची भाषा आपल्याला समजली पाहिजे. हा आहे या व्हिडिओचा स्कोप, आपल्या आजच्या सेशनचा स्कोप. आणि म्हणून मी तुम्हाला व्हिडिओ एडिटिंगच शिकवणार आहे थेट, जेणेकरून जरी तुम्हाला कॅमेरा समोर यायचं नसेल तरी तुम्ही व्हिडिओ एडिटिंग इतरांना करून देऊ शकता, ज्यांना कॅमेरा समोर यायचा आहे. ओके. किंवा ज्यांना आपलं प्रॉडक्ट जगासमोर पोहोचवायचं आहे, ज्यांना आपल्या सेवा जगासमोर पोहोचवायच्या आहेत, त्या सगळ्यांसाठी. सो फ्रेंड्स, आर यू रेडी टू लर्न व्हिडिओ एडिटिंग? मला सांगा, कमेंटमध्ये रेडी टाईप करा. आज आपण लॅपटॉपवरच बघतोय. कमेंट्स मध्ये रेडी टाईप करा. व्हेरी नाईस. थँक्यू, 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 थँक्यू फ्रेंड्स. सो विषयाला सुरुवात करण्याच्या आधी क्विकली तुम्हाला माझ्याबद्दल आणि नेटबेट बद्दल आणि या मराठी MBA बद्दल सांगतो. जास्त वेळ घेणार नाही तुमचा, फक्त 5 मिनिटं घेईन. पण तुमच्यापैकी काही जण आज या सेशनला प्रथम आले असतील, कदाचित तुम्हाला माहिती नसेल MBA काय प्रकार आहे आणि हे सगळं काय चालू आहे मराठीमधून शिक्षण. सो एक जस्ट संकल्पना सांगतो तुम्हाला काय आहे नेटबेटची, आणि त्याच्यानंतर पुढे जाऊया. सो मंडळी, नेटबेट ई लर्निंग सोल्युशन्स ही एक कंपनी जी आहे, मराठीमधून ऑनलाईन शिक्षण देणारे आहे, ऑनलाईन एज्युकेशन इन मराठी. क्लिअर कट ऑब्जेक्टिव्ह आहे बघा. ऑनलाईन म्हणजे जसं आत्ता आपण नेटवर भेटतोय, ती संकल्पना घेऊन नेट भेट हे आम्ही सुरू केलं 2015 साली. मी त्याचा फाउंडर आहे, सलील सुधाकर चौधरी माझं नाव. आणि शिक्षणानेच आपल्याला काहीतरी भयानक बदल घडवता येईल, काहीतरी चांगलं घडवता येईल, असा माझा ठाम विश्वास आहे. आणि म्हणून एज्युकेशनवर फोकस आहे, आणि मराठीतून. कारण जेव्हा आपण आपल्या मातृभाषेतून शिकतो तेव्हा आपल्याला छान समजतं, तेव्हा आपल्याला ते शिकायला इंटरेस्ट येतो, तेव्हा आपल्याला ते कळतं, तेव्हा आपल्याला ते वापरता येतं, तेव्हा आपल्याला ते लक्षात राहतं. एवढं सगळं ज्ञानाशी संबंधित फायदे आहेत जर आपण मातृभाषेतून शिकलो. माझी मातृभाषा मराठी आहे, म्हणून मी मराठीत शिकवतोय. तुमची हिंदी, गुजराती असेल तर तुम्ही त्या भाषेतून शिका. ऑब्जेक्टिव्ह हा आहे की जेवढा आपण आपल्या मातृभाषेतून शिकतो, छान समजतं आपल्याला. आणि तेच जे ज्ञान समजलं नाही ते वापरता येत नाही, तो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होऊन जातो नंतर. हे करत असताना मित्रांनो, सुरुवात छोटी केली होती, आणि आतापर्यंत 85,000 पेक्षा जास्त विद्यार्थी आम्ही जोडलेले आहेत. 85,000 विद्यार्थी एखाद्या युनिव्हर्सिटीला पण करायला जमत नाहीत, तेवढे आम्ही गेल्या 7 वर्षांमध्ये जोडलेले आहेत. आणि हे जे आहेत, वेगवेगळे विषय शिकत आहेत. 175 पेक्षा जास्त वेगवेगळे टॉपिक्स आम्ही कव्हर केलेले आहेत.
आता मी त्याचा काउंट पण सोडून दिलाय, ज्याच्यामध्ये हेल्थ, वेल्थ, रिलेशनशिप आणि मॅनेजमेंट आणि आर्ट या 4 कॅटेगरी आहेत. हेल्थमध्ये अगदी सकाळी 6 वाजता आमचे योगासनांचे क्लासेस असतात, फिटनेसचे असतात, त्याच्यानंतर न्यूट्रिशन असेल, फिटनेस क्षेत्रामध्ये करिअर असेल, असे अनेक विषय असतात. वेल्थमध्ये पैसा कमवण्याशी संबंधित अनेक विषय असतात, ज्याच्यामध्ये शेअर मार्केट असेल, फायनान्स मॅनेजमेंट असेल, बिझनेस स्टार्टिंग असेल, डिजिटल मार्केटिंग असेल, एंटरप्रेन्योरशिप असेल, असे अनेक विषय असतात. त्याच्यानंतर रिलेशनशिपमध्ये पर्सनल डेव्हलपमेंट, सेल्फ डेव्हलपमेंट, रिलेशनशिप डेव्हलपमेंट, कम्युनिकेशन असे अनेक विषय असतात. आणि आर्टमध्ये सगळ्या टाईपच्या कला, ज्याच्यामध्ये अगदी संगीत, चित्रकला, हस्तकला, कॅलिग्राफी, क्राफ्ट असे अनेक विषय असतात. थोडक्यात काय की जे जे काही ऑनलाईन शिकवता येईल आणि मराठीतून शिकवता येईल ते शिकवण्याचा हा प्लॅटफॉर्म आहे. याच्यामध्ये अनेक शिक्षक येतात, आपापले विषय शिकवतात आणि अनेक विद्यार्थी जे जगभरातून येत आहेत, अक्रॉस द ग्लोब, जगभरातून अनेक विद्यार्थी येतात आणि जगातील 18 देशांमध्ये नेटबेटचे विद्यार्थी पोहोचलेले आहेत आणि ते तिथून आपापल्या वेळेनुसार शिकतात. हा सगळ्यात मोठा फायदा आहे, कारण तुम्ही ऑनलाईन शिक्षण तुमच्या वेळेनुसार घेऊ शकता. आणि हे करण्यामागचं आमचं विजन आहे, ते विजन क्लिअर आहे, टू डेमोक्रेटाइज एज्युकेशन. आम्हाला शिक्षणाचं लोकशाहीकरण करायचंय. लोकशाहीमध्ये प्रत्येक व्यक्तीला समान अधिकार, समान दर्जा असतो. आम्हाला असं वाटतं की प्रत्येक व्यक्तीला शिक्षणाचा समान हक्क असावा. आपल्या भाषेतून शिकता यावं, आपल्या जागेतून, जिथे तुम्ही असाल, गावात असाल, शहरात असाल, देशात असाल, परदेशात असाल, जगाच्या पाठीवर कुठेही असाल, तुम्हाला शिकता आलं पाहिजे. आणि जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्हाला तुमच्या वेळेनुसार, कोणाला पहाटे 5 वाजता, कोणाला रात्री 12 वाजता, ऑफिसमध्ये, बसमध्ये, ट्रेनमध्ये, प्रवासात, आपल्याला पाहिजे त्या वेळी शिकता आलं पाहिजे, आपल्याला पाहिजे त्या वेगाने शिकता आलं पाहिजे. आणि हे खरं आहे शिक्षणाचं लोकशाहीकरण. एका वर्गामध्ये एका कप्प्यात बसवून एक लेक्चर दिलं आणि त्याच्यानंतर ओके टाटा बाय बाय असं नसून, तर तुम्हाला तुमच्या वेळेनुसार शिकता यावं, म्हणून ही संकल्पना आहे. ही संकल्पना कशी वाटते तुम्हाला? पटते का? आवडते का? ते मला कमेंट्समध्ये सांगा. कनेक्ट असं टाईप करा. तुम्हाला ही कनेक्ट होत असेल तर तुमचा माझा कनेक्ट एकदा झाला की पुढच्या सेशनला आपल्याला खूप मजा येईल. कनेक्ट असं टाईप करा. आणि मी तुम्हाला असे बरेच प्रश्न विचारेन, टाईप करा सांगेन, तर प्लीज कंटाळा करू नका, कारण तुमचं माझं कम्युनिकेशन त्या चॅटच्या माध्यमातूनच होत आहे. ओके फ्रेंड्स, आता आपण मराठी MBA ही संकल्पना काय आहे ती पण एकदा बघूया. मराठी MBA हा प्रोग्राम जो होता, जेव्हा आम्ही याची सुरुवात केली गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्ये, तेव्हा त्याचं नाव मास्टर माइंड सिरीज असं होतं. नंतर त्याचं नाव बदलून आम्ही मराठी MBA केलं, कारण बऱ्याच जणांनी आम्हाला सांगितलं की खरंच हेच आम्हाला MBA सारखं ज्ञान मिळतंय. काही लोकांनी ज्यांनी ऍक्च्युली MBA केला होता त्यांनी सांगितलं की आम्ही लाखो रुपये देऊन जे इंग्रजीतून शिकलो ते आम्हाला समजलं नव्हतं, पण ते इथे आता मराठीतून समजतंय, म्हणून आम्ही त्याचं नाव MBA केलं. हा कुठला ऑफिशियल MBA कोर्स नाहीये, याचं कुठली डिग्री नाहीये, सर्टिफिकेट नाहीये, फी नाहीये, एक्झाम नाहीये. ज्याला शिकण्याची इच्छा आहे त्यांनी यावं आणि शिकावं. ओके. याच्यामध्ये 6 विषय आम्ही घेतलेले आहेत. दर महिन्याला 6 याचे लेक्चर्स होतात. ते लाईव्ह असतात आणि फ्री असतात. त्याचं रेकॉर्डिंग जे आहे ते फ्री नसतं, रेकॉर्डिंग पेड असतं, परंतु लाईव्ह सेशन सगळेच्या सगळे फ्री असतात. हे 6 सेशन कोणते आहेत? पहिलं आहे थिंक स्मार्ट सिरीज, ज्याच्यामध्ये आपण थिंकिंग, बिहेवियर, पर्सनल डेव्हलपमेंट बद्दल शिकतो. दुसरी आहे टेक स्मार्ट, ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळे टेक्निकल टूल्स शिकतो, जसं आज आपण व्हिडिओ एडिटिंग शिकतोय. तिसरी आहे बी स्मार्ट, ज्याच्यामध्ये आपण बिझनेस सुरू करणं, वाढवणं, मार्केटिंग करणं, मॅनेज करणं याच्याबद्दल शिकतो. चौथी आहे मनी स्मार्ट, ज्याच्यामध्ये आपण पैशाशी संबंधित गोष्टी शिकतो, पर्सनल फायनान्स, इन्व्हेस्टमेंट, टॅक्सेशन, इन्शुरन्स या सगळ्या गोष्टी शिकतो. बुक स्मार्ट नावाची आणखीन एक सिरीज आहे, ज्याच्यामध्ये आपण जगातली सर्वोत्तम पुस्तकं घेऊन येतो. ही पुस्तकं इंग्रजी असतात आणि ती इंग्रजी पुस्तकं सोप्या मराठीतून तुमच्या समोर सादर करतो, कारण बरेच जण वाचत नाहीयेत आणि ती त्यांनी तरीही वाचली पाहिजेत, वाचली नाही तर ऐकली पाहिजेत आणि ती शिकली पाहिजेत. अशी पुस्तकं आहेत, मस्ट रीड अशी बुक्स, ती आम्ही तुमच्या समोर घेऊन येतो. आणि 6वी सिरीज आहे स्मार्ट वुमन प्रेन्युअर सिरीज, ज्याच्यामध्ये महिलांना आपल्या घरातूनच काहीतरी सुरुवात करायची असेल छोटी मोठी, तर त्याच्यासाठी त्यांना काय करता येईल,
फर्स्ट स्टेप घेण्यासाठी काय करता येईल ते आपण या स्मार्ट वुमनप्रेन्युअर सिरीज मध्ये शिकतो. सो अशा या 6 सिरीज आहेत. दर महिन्याला असतात एक एपिसोड प्रत्येकाचे. सो दर महिन्याला 6 लेसन्स होतात, फ्री असतात, ऑनलाईन असतात, लाईव्ह असतात, मराठीतून असतात. आणि हे सगळे पूर्वी आम्ही झूमवर घ्यायचो, आता आम्ही युट्यूबवर केलेले आहे, जेणेकरून जास्त लोकांना ते घेता यावं. बऱ्याच लोकांना झूम मध्ये प्रॉब्लेम येत होता, तर आम्ही ते युट्यूबवर उपलब्ध केलेलं आहे. परंतु याचे लाईव्ह सेशन्स फ्री आहेत, रेकॉर्डिंग मात्र याची फ्री नाहीये. आणि सेशन मध्ये पुढे मी तुम्हाला सांगेन की रेकॉर्डिंग कशी मिळवायची. ओके फ्रेंड्स, सो दिस इज इट. ही झाली माझी आणि या पूर्ण आपल्या प्रोजेक्टची ओळख मराठी MBA ची. आणि आता आपण जाऊया व्हिडिओ एडिटिंगकडे. व्हिडिओ एडिटिंगकडे जाण्याआधी तुम्हाला सांगतो, माझ्याकडे जो सिस्टम मी वापरतोय, जो लॅपटॉप वापरतोय तो मॅक आहे, परंतु जे सॉफ्टवेअर मी तुम्हाला सांगणार आहे ते विंडोज आहे. ओके, कारण बहुतांशी सगळ्यांकडे विंडोज लॅपटॉप असतो आणि माझा विंडोज लॅपटॉप 2 दिवसापूर्वीच रिपेअरिंगला गेलाय, त्याच्यामुळे मी तो तुम्हाला दाखवू शकत नाहीये. पण जे सॉफ्टवेअर मी चूज केलेलं आहे तुम्हाला दाखवायला, त्याचं वेब व्हर्जन पण आहे. सो तुम्ही ऑनलाईन पण वापरू शकता आणि तुमच्या लॅपटॉपवर डाउनलोड करून पण घेऊ शकता, डेस्कटॉप असो किंवा लॅपटॉप असो. फक्त ते विंडोजवर डाउनलोड होतं. सो माझ्याकडे आता जे मी दाखवणार आहे ते डाउनलोड कॉपी नाहीये, मी ऑनलाईन कॉपी दाखवणार आहे, पण सगळं सेमच आहे. सो डोंट वरी अबाउट इट. सगळं दिसायला सगळं सारखं दिसणार आहे. तुम्ही तुमच्याकडे डाउनलोड करून घ्या तुमच्या मायक्रोसॉफ्ट च्या ऑफिस ज्याच्यामध्ये ऑपरेटिंग सिस्टम असेल तिकडे ते चालेल. ओके, मॅकवर ते चालणार नाही. मॅकवर कसं चालवायचं ते मी तुम्हाला थोड्या वेळ सांगणार आहे. मला कमेंट्समध्ये सांगा तुमच्यापैकी किती जणांकडे विंडोज मशीन आहे. विंडोज मशीन असेल तर W टाईप करा, नसेल तर दुसरं कुठली आहे ती टाईप करा. ऍज एक्सपेक्टेड सगळ्यांकडे विंडोज मशीन आहे, तर त्याच्यासाठी मी तेच सॉफ्टवेअर घेतलेलं आहे. ओके, जर तुमच्याकडे विंडोज 11 असेल, जी लेटेस्ट आहे, विंडोज 11 असेल तर हे सॉफ्टवेअर ऑलरेडी तुमच्या लॅपटॉपमध्ये आहे. फ्री ऑफ कॉस्ट मायक्रोसॉफ्टने दिलेला आहे आणि मी तुम्हाला फ्री टूलच सांगतोय. याचं पेड व्हर्जन पण आहे, पण शक्यतो गरज लागणार नाही. ओके, सो तुम्ही आतापर्यंत बघत आलेला असाल टेक्समार्ट मध्ये मी मोस्टली फ्री टूल्स शिकवतोय तुम्हाला, ज्याच्यासाठी पैसे द्यायची गरज लागणार नाही तुम्हाला. ओके, जर तुमच्याकडे मॅक असेल तर कसं वापरायचं ते पण मी तुम्हाला सांगणारच आहे, कारण मी तसंच वापरणार आहे. माझ्याकडे पण आता समोर मॅकच आहे. पण विंडोज 11 मध्ये हे सॉफ्टवेअर डिफॉल्ट आलेलं आहे. काय आहे ते सॉफ्टवेअर, काय नाव आहे ते बघूया. आय विल इंट्रोड्यूस यू टू द सॉफ्टवेअर. पहिल्यांदा तुम्हाला ते सॉफ्टवेअर जेव्हा पण वेळ मिळेल इन्स्टॉल करून घ्या. मायक्रोसॉफ्टची OS असेल तर, किंवा इतरांनी ज्यांच्याकडे दुसरी मशीन असेल, मॅक असेल, त्यांनी वेबवर जावं. त्या सॉफ्टवेअरचं नाव आहे क्लिपचॅम्प. ओके, क्लिपचॅम्प दिसतंय तुम्हाला? लिहून घ्या नाव किंवा लक्षात ठेवा, कारण आपण क्लिपचॅम्प सॉफ्टवेअर आज बघणार आहोत. मोस्टली तुमच्याकडे प्री इन्स्टॉल्ड असेल, जर नसेल तर इन्स्टॉल करून घ्या. गुगल सर्च करा, गुगल सर्च केल्यानंतर तुम्हाला ते दिसेल. ओके, आता मी तुम्हाला ते सॉफ्टवेअर कसं दिसतं, कसं वापरायचं ते शिकवायला सुरुवात करणार आहे. पण त्याच्यानंतर मी माइंड मॅप मध्ये परत मागे पुढे करणार नाही, म्हणून एकदा माइंड मॅप बघून घेऊया. ओके, याचं प्राइसिंग पण सांगणार आहे. जसं मी म्हटलं की हे ऍप फ्री पण आहे आणि याचे पेड व्हर्जन पण आहेत. पेड व्हर्जन मध्ये काय मिळणार आहे ते पण बघूया आणि फ्री मध्ये काय मिळणार आहे ते पण बघूया. पण मोस्ट ऑफ द लोकांना, तुमच्यापैकी 90% लोकांना फ्री व्हर्जन पुरेसं आहे. ठीक आहे, आता बेसिकली मी तुम्हाला काय सांगणार आहे, बेसिक एडिटिंग, ज्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा व्हिडिओचे सगळे एडिटिंग बघणार, नंतर ऑडिओशी रिलेटेड सगळी एडिटिंग बघणार, नंतर त्या व्हिडिओला आणखीन चांगलं करण्यासाठी टेक्स्ट स्टिकर व्हिडिओमध्ये कसे ऍड करायचे, आणि यांनी काही रेडीमेड टेम्पलेट्स दिलेले आहेत त्या वापरून कसं करायचं ते बघणार. सो 4 गोष्टी आपण बघतोय. पहिल्यांदा व्हिडिओ एडिटिंग, नंतर ऑडिओ एडिटिंग, नंतर टेक्स्ट अँड स्टिकर, नंतर टेम्पलेट्स. ओके, त्याच्यानंतर मी तुम्हाला काही जबरदस्त पॉवर फीचर्स दाखवणार आहे, जे मोस्टली पेड सॉफ्टवेअर मध्ये पण तुम्हाला मिळणार नाहीत. ओके, आणि जर तुम्ही रेग्युलर युट्यूबर असाल तर तुम्ही तर जबरदस्त फॅन व्हाल या सॉफ्टवेअरचे.
कारण युट्यूबरला महत्वाचे असे दोन टूल्स याच्यामध्ये मिळणार आहेत जे मी तुम्हाला शिकवणार आहे. आणि त्याच्यानंतर आपण Q&A घेऊया, क्वेश्चन आन्सर्स घेऊया. ओके, सो हा आपला फॉर्मॅट आहे. मध्ये मध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारायला वेळ देईनच. आत्ता सगळं नीट बघून घ्या स्टेप बाय स्टेप, आणि नंतर करा. फार काही कठीण नाहीये, रॉकेट सायन्स नाहीये. एकदा एक पुढच्या 15 मिनिटात तुम्हाला हे सॉफ्टवेअर सगळं समजून जाईल. ओके, नॉट व्हेरी कॉम्प्लेक्स, एकदम इझी आहे. आणि मी गोष्टी सोप्या सांगतो तुम्हाला, जेणेकरून त्या तुम्हाला लगेच वापरून बघता येतील. ओके, क्विकली कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला हे सॉफ्टवेअर माहिती होतं का, आणि सगळ्यांनी एकदा याचं स्पेलिंग बरोबर टाईप करून कमेंटमध्ये सांगा, म्हणजे मला कळेल की तुम्ही बरोबर सॉफ्टवेअर लिहून घेतलेला आहे. क्लिपचॅम्प. हे फोनमध्ये नाही चालत, हे लॅपटॉपवर चालतं. फोनचं आपण मागच्या महिन्यात बघितलं. तुम्ही ऐकलं होतं का नाव? बरेच नो 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 आलेत. फ्री सॉफ्टवेअर आहे क्लिपचॅम्प. क्लिपचॅम्प हे ओरिजिनली मायक्रोसॉफ्टचं सॉफ्टवेअर नव्हतं, वेगळी कंपनी होती. मायक्रोसॉफ्टने ते विकत घेतलंय, आणि त्यांनी गेल्या वर्षी 1-1.5 वर्षापूर्वी विकत घेतलं. मग त्याच्यामध्ये त्यांनी बदल केले. पहिल्यांदा सॉफ्टवेअर महाग होतं, मायक्रोसॉफ्टने मोस्ट ऑफ द फीचर फ्री करून टाकले, आणि आता हल्ली त्याच्यामध्ये त्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स ChatGPT चे काही फीचर्स ऍड केलेत. सो हे अजून पॉवरफुल झालंय, आणि गोइंग फॉरवर्ड क्लिपचॅम्प खूप मोठं होणार आहे असं मला दिसतंय. ओके, सो पुढच्या 2-3 वर्षात क्लिपचॅम्प कॅन बी अ व्हेरी पॉवरफुल सॉफ्टवेअर. काही हरकत नाही. आता तुम्हाला माहिती झालं, आणि आजपासून तुम्ही ते वापरायला सुरू कराल. तुमच्या माहिती करता सांगतो की मी स्वतः क्लिपचॅम्प माझ्या व्हिडिओसाठी वापरत नाहीये. पहिली गोष्ट, कारण मी मॅकवर एडिटिंग करतो. विंडोजवर मी दुसरं सॉफ्टवेअर वापरायचो आधी, कॅमटॅशिया नावाचं. ते एक्सपेन्सिव्ह आहे, 20,000 रुपयाला मी घेतलं होतं. आता करंट प्राइस मला माहिती नाही, पण 20-1 हजारला मी घेतलं होतं कॅमटॅशिया नावाचं. ते चांगलं सॉफ्टवेअर आहे, आणि माझा हात बसलाय त्याच्यावर, म्हणून ते वापरतो. दुसरं म्हणजे एक फिल्मोरा नावाचं एक सॉफ्टवेअर आहे, तुम्ही नाव ऐकलं असेल तर. कॅमटेशिया, फिल्मोरा पण वापरू शकता, पण ते दोन्ही पेड आहेत. आज मी तुम्हाला सांगतो ते ऍब्सोल्युटली फ्री आहे. ऍब्सोल्युटली फ्री. ओके, ते बरेचसे सॉफ्टवेअर असतात जे फ्री सांगतात, आणि मग नंतर खाली त्यांचं वॉटरमार्क, त्यांचं नाव टाकून देतात. तर ते पण ह्याच्यात नाहीये, ऍब्सोल्युटली फ्री. ओके, म्हणून हे तुम्हाला सांगतो. ओके, लेट्स गो टू द सॉफ्टवेअर इट सेल्फ. ओके, क्लिपचॅम्प तुम्हाला आता स्क्रीनवर दिसत असेल. मी माझ्या मोबाईलमध्ये हा व्हिडिओ ओपन करून ठेवतो, म्हणजे आपल्याला मला कमेंट मोबाईलमध्ये बघता येतील. ओके, ठीक आहे. आता मला कमेंट दिसायला लागला. व्हेरी गुड. सो क्लिपचॅम्प तुम्हाला सॉफ्टवेअर दिसतंय. ज्यांच्याकडे विंडोज नाहीये ते डायरेक्ट इथे जाऊनच clipchamp.com वर जाऊनच वापरू शकतात. ओके, ज्यांच्याकडे विंडोज आहे त्यांना डाउनलोड करायचा ऑप्शन पण मिळेल. तुम्ही जस्ट क्लिपचॅम्प डाउनलोड गुगलमध्ये सर्च करा, तुम्हाला मिळेल. इथे तुम्हाला लिहिलेलं दिसतंय बघा, क्लिपचॅम्प इज नाव पार्ट ऑफ मायक्रोसॉफ्ट. ते रिसेंटली 1-1.5 वर्षापूर्वी विकत घेतले त्यांनी, आणि त्यांनी हे टूल ऑलमोस्ट फ्री करून टाकले सगळ्यांसाठी. ठीक आहे, यूज क्लिपचॅम्प फ्री व्हिडिओ एडिटर टू क्रिएट ब्युटिफुल व्हिडिओज एव्हरी डे. सो पहिल्यांदा जर तुम्हाला हे ऑनलाईन वापरायचं असेल तर तुम्हाला मायक्रोसॉफ्ट आयडी लागेल, जो फ्री आहे. अगेन तुम्ही एक मायक्रोसॉफ्टचा आयडी बनवा, आणि तुम्ही ते वापरायला सुरू करू शकता. माझा मायक्रोसॉफ्ट आयडी ऑलरेडी आहे. आणि त्याच्यानंतर इथे प्राइसिंग आपल्याला दिसते. हे टूल फ्री पण आहे, प्राइसिंग पण आहे. त्या प्राइसिंग मध्ये काय मिळतंय ते पण तुम्हाला एकदा दाखवतो. सो बघा, इथे 2 प्राइसिंग आहेत. मी इथे इयरली प्लॅन सिलेक्ट करतो. ओके, आणि 2 प्राइसिंग आहेत. पहिला आहे फ्री, दुसरं इसेन्शियल्स. फ्री पे नथिंग. इसेन्शियल साठी 8,999 पर इयर, म्हणजे 9,000 रुपये पर इयर याची कॉस्ट आहे.
ओके, आता ही 9,000 रुपये पर इयर का आहे ते तुम्हाला सांगतो. मेन फीचर जे आहेत वॉटरमार्क फ्री. सो तुम्हाला त्यांचं क्लिप चॅम्पचं नाव टाकून येणार नाही व्हिडिओमध्ये. तुमचा व्हिडिओ तुमचा असेल, दुसरं कुठलंही ब्रँडिंग त्याच्यात नसेल, जरी तुम्ही फ्री प्लॅन घेतलात तरी. अप टू 1080 म्हणजे HD तुम्हाला रेकॉर्डिंग मिळणार आहे. सो तो पण इश्यू सॉल्व्ह झालाय, कारण बरेच जण फ्रीमध्ये HD रेकॉर्डिंग देतच नाहीत. कुणीही मला आतापर्यंत भेटलेला नाहीये जो HD रेकॉर्डिंग देईल लॅपटॉप सॉफ्टवेअरमध्ये. सो हा ऑप्शन इथे मिळालेला आहे. प्लस त्यांनी काही फ्री ऑडिओ, इमेज, व्हिडिओ स्टॉक दिलेला. स्टॉक म्हणजे त्यांच्याकडे असलेल्या फाईल्स. ओके, आणि इथे आपल्याला फरक जाणवतो. जर तुम्हाला त्यांच्याकडच्या ऑडिओ फाईल्स, व्हिडिओ फाईल्स वापरायच्या असतील तर तुम्हाला जास्त पैसे द्यायला लागतात. त्यांनी फ्रीमध्ये काही दिलेत, पण प्रीमियम मध्ये तर मिलियन्स ऑफ आहेत. तुम्हाला एखाद्या गोष्टीचा व्हिडिओ पाहिजे तर तो समजा पळणारा माणूस किंवा डान्स करणारी मुलगी असे तुम्ही जर सर्च केले तर तुम्हाला त्यातले काही प्रीमियम व्हिडिओज मिळतात किंवा ऑडिओज किंवा इमेजेस मिळतात. जर त्या पाहिजे असतील तर तुम्ही पेड प्लॅन घ्या, अदरवाईज गरज नाही. तुमचा स्वतःचा व्हिडिओ तुम्हाला एडिट करायचा आहे तर तुम्हाला बिलकुल पैसे द्यायची गरज नाही. आणि त्यांनी काही फ्री फिल्टर्स आणि इफेक्ट दिलेले आहेत, आणि इकडे त्यांनी अजून काहीतरी फिल्टर्स आणि इफेक्ट दिलेले आहेत पेडमध्ये. दॅट्स द ओनली डिफरन्स. एक खूप महत्वाचा डिफरन्स आहे कंटेंट बॅकअप. जे तुम्ही व्हिडिओ एडिट करताय, ओके, त्याच्यामध्ये ज्या फाईल्स आहेत त्या फाईल्स समजा तुमच्या कम्प्युटरवरून डिलीट झाल्या किंवा उडाल्या तर परत तुम्हाला ते व्हिडिओ एडिटिंगमध्ये जाता येत नाही. ओके, आणि कंटेंट बॅकअप जर तुम्ही पेड प्लॅन घेतला तर तुमचं सगळं कंटेंट ते मायक्रोसॉफ्ट त्यांच्याकडे बॅकअप घेऊन ठेवतो. जरी तुमच्या पीसीवरून उडाली तरी सुद्धा तुम्हाला एक फाईल त्याची मिळते. सो जर तुम्हाला खूप ऍडव्हान्स कामं करायची असतील, बरेच व्हिडिओ बनवायचे असतील तर ऑब्व्हियसली तुम्हाला 9,000 रुपीज पर मंथ द्यायला लागतील, पण अदरवाईज गरज लागणार नाही. सो काल पण मी तुम्हाला मागच्या सेशनमध्ये पण सांगितलेलं ई कॉमर्सच्या, आत्ता पण सांगतो, हे टूल वापरा, फ्रीमध्ये वापरा, युट्यूबमध्ये व्हिडिओ पोस्ट करा, त्याच्यातून थोडेसे पैसे कमवा आणि मग आलेल्या पैशातून हे 9,000 रुपये देऊन तुम्ही पुढचा प्लॅन घ्या. ओके, आत्ता तुम्हाला इमिजिएट घ्यायची गरज लागणारच नाहीये. सो दिस इज इट. लेट्स गेट स्टार्टेड. फ्री प्लॅन मध्ये जातोय मी तुमच्या समोरच, आणि मी तुम्हाला वेब व्हर्जन दाखवतो. सो इथे तुम्हाला साइन अप करायला लागेल. माझा ऑलरेडी लॉग इन आहे. सो आय होप पूर्ण डॅशबोर्डच ओपन होईल. ओके, डॅशबोर्ड ओपन झालेला आहे बघा. माझा ऑलरेडी इथे लॉग इन आहे. मी इथे 2 डेमो व्हिडिओज ठेवलेले आहेत आणि मी तुम्हाला चांगले व्हिडिओज बनवून पण दाखवणार आहे. ओके, सो पहिल्यांदा डॅशबोर्ड बघूया. सिंपल क्लीन डॅशबोर्ड आहे. पहिल्यांदा 2 बटन आपल्याला दिसतात मोठे. पहिला आहे क्रिएट अ न्यू व्हिडिओ. ओके, नवा व्हिडिओ एडिट करायला सुरू करायचं. दुसरं आहे रेकॉर्ड समथिंग. ओके, आता मी तुम्हाला रेकॉर्डिंग इथे दाखवू शकणार नाही कारण माझा माईक आणि वेबकॅम ऑलरेडी वापरला जातोय, त्याच्यामुळे मला इथे रेकॉर्डिंग दाखवता येणार नाही. पण एक बेसिक जर तुम्ही बघितलं, आपल्याला स्क्रीन रेकॉर्डिंग करायची असेल, स्क्रीनची रेकॉर्डिंग प्लस वेबकॅमने स्वतःची रेकॉर्डिंग अशी जर करायची असेल तर तो ऑप्शन त्यांनी इथे फ्रीमध्ये दिलेला आहे. ओके, मी याच्यावर क्लिक करतो. ओके, आणि इथे बघा आपल्याला ऑप्शन मिळतोय स्क्रीन अँड कॅमेरा, ओनली कॅमेरा किंवा स्क्रीन. ओके, यापैकी तुम्ही काही रेकॉर्ड करू शकता. स्क्रीन प्लस कॅमेरा करायचं असेल तर ते पण करता येईल. मी क्लिक करू शकत नाही कारण माझा वेबकॅम ऑलरेडी वापरला जातोय, पण हे करून बघा नंतर. इट्स व्हेरी सिम्पल. मी तुम्हाला थोडासा हे पण सांगेन की पुढच्या स्टेप्स काय आहेत, पण दाखवू शकणार नाही. पण दॅट्स ओके. तुम्हाला स्क्रीन रेकॉर्डिंग जर करायची असेल, समजा तुम्हाला कॅमेरा नाही पाहिजे, स्वतःला नाही जायचंय, तर तुम्ही सिम्पली स्क्रीनचा ऑप्शन निवडू शकता आणि स्क्रीनवर जे दिसतंय ते रेकॉर्ड होईल. इथे क्लिक करा, तिथे क्लिक करा. एखादं सॉफ्टवेअर तुम्हाला एक्सप्लेन करायचं असेल, एखादी वेबसाईट एक्सप्लेन करायची असेल तर ते पण तुम्हाला याच्यात फ्रीमध्ये करता येईल, पैसे देण्याची गरज नाही. ओके, पण हा आपला मुख्य हेतू नाही. आपला मुख्य हेतू आहे एडिटिंग बघण्याचा. सो म्हणून मी पुन्हा एकदा एडिटिंग मध्ये जातो. आय विल गो बॅक. पुन्हा आपल्या डॅशबोर्डवर जातो आणि जे मी तुम्हाला ऑनलाईन दाखवतोय ते तुम्हाला सगळं तुमच्या डेस्कटॉपमध्ये, लॅपटॉपमध्ये सॉफ्टवेअर इन्स्टॉल करून करता येईल. ठीक आहे, सो आपल्याला कुठे जायचंय? क्रिएट अ न्यू व्हिडिओ मध्ये. त्याच्या आधी हा बेसिक डॅशबोर्ड दाखवतो. यांनी काही टेम्पलेट्स दिल्यात बघा तुम्हाला, रेडीमेड टेम्पलेट्स आहेत. प्रत्येक व्हिडिओला इंट्रो आउट्रो असतो. त्याच्यानंतर इंस्टाग्रामसाठी स्पेसिफिक त्यांनी
टेम्पलेट्स दिलेले आहेत, युट्यूबसाठी दिलेले आहेत, सोशल मीडियामध्ये जाहिराती बनवायच्या त्याच्यासाठी दिलेल्या आहेत. अशा खूप साऱ्या टेम्पलेट्स आहेत, तुम्ही त्या वापरून डायरेक्ट एडिट करायला सुरू करू शकता. ते पण आपण करणार आहोत. आणि आपण एक स्वतः असा कोर स्वतःचा पण व्हिडिओ बनवणार आहोत, एडिट करणार आहोत. समजा तुम्ही तुमचा मोबाईल घेतला, मोबाईलवर एक व्हिडिओ रेकॉर्ड केला, तर तो मोबाईल मधून इथे घेऊन या आणि एडिट करा. ते आपण आता करणार आहोत. ठीक आहे. सो इथे तुम्हाला ऑप्शन मिळतात बघा, यू कॅन क्रिएट युअर फोल्डर्स. सो तुमच्याकडे वेगवेगळ्या विषयांचे व्हिडिओज असतील तर ते तुम्ही फोल्डर बनवून लावू शकता. जसं मी जर केले तर मी एक टेक स्मार्टचं फोल्डर बनवेन, एक थिंक स्मार्टचं बनवेन, एक मनी स्मार्टचं बनवेन, अशा प्रकारे. ओके. सो तुमचे जसे विषय असतील तसे तुम्ही फोल्डर बनवू शकता. सो तुम्हाला गडबड होणार नाही की कुठला व्हिडिओ नेमका कशामध्ये आहे. त्याच्यानंतर टेम्पलेट्स मी आताच तुम्हाला सांगितलं. ब्रँड किट हा ऑप्शन जो आहे तो पेड मध्ये आहे, फ्री मध्ये नाहीये. ब्रँड किट मध्ये काय असतं, तुमच्या ब्रँडचे स्टँडर्ड लोगो, स्टँडर्ड फॉन्ट, स्टँडर्ड कलर्स तुम्ही तिकडे एकदा सेव्ह करून ठेवा. पुढच्या वेळेला ते व्हिडिओमध्ये टाकण्यासाठी तुम्हाला ते एका क्लिकवर उपलब्ध होतात. दॅट इज कॉल्ड ब्रँड किट. पण ते पण काय असं पेड पैसे देऊन घेण्यासारखं फीचर मला वाटत नाही. प्रत्येक वेळेला आपण ते आपला लोगो कम्प्युटरमधून टाकू शकतो. सो दिस इज इट. सिम्पल डॅशबोर्ड आहे. आणि आता आपण एक नवा व्हिडिओ एडिट करायला जाणार आहोत. पण त्याच्या आधी मी तुमचे क्विकली प्रश्न घेतो. आतापर्यंत मी जे सांगितलं बेसिक होतं, त्यात काही प्रश्न असले तर मला विचारा. मी कमेंट्स इथे बघतोय फोनवर. हे फोननी करता येईल ना? फोनवर तुम्हाला जो इंटरफेस दिसेल तो कॉम्प्लिकेटेड असेल. सो व्हिडिओ एडिटिंग तुम्ही याच्यामध्ये करू नका फोनमध्ये जाऊन. हा बरोबर. ह्याची प्राइसिंग जी मी सांगितली 8,999 ही दुसऱ्या वर्षापासून आहे. पहिल्या वर्षी त्यांनी डिस्काउंट दिलाय 6,299. सो अजून थोडे 2,000 कमी झाले. किती व्हिडिओ टाकले की पैसे मिळतात युट्यूबवर, त्याच्यासाठी आपला व्हिडिओचं पुढचा युट्यूबचं सेशन येणार आहे टेक्समार्ट मध्ये, तो बघा. मी डिटेल सांगणार आहे युट्यूबच्या सेशन मध्ये. किती पैसे मिळतात, कसे मिळतात, कोणाला मिळतात, कसे कमवायचे, ते सगळं सांगणार आहे पुढच्या सेशन्स मध्ये. ओके. डाउनलोड करण्यासाठी क्लिपचॅम्प डाउनलोड असं सर्च करा गुगलला, तुम्हाला फाईल मिळेल, ती डाउनलोड करून घ्या. आपल्या पीसीवर मायक्रोसॉफ्ट कॉपी लायसन्स वाली लागेल का? मी काही इलिगल शिकवत नाही, त्याच्यामुळे विदाऊट लायसन्स होईल की नाही होईल मी सांगणारच नाही. मला माहिती असलं तरी सुद्धा सगळं लिगलच सांगणार आहे याच्यामध्ये तुम्हाला. स्क्रीन रेकॉर्डिंग ओनली फॉर 30 मिनिट्स. मी वेब व्हर्जन वापरतोय. माझ्या मते जर तुम्ही स्क्रीन व्हर्जन वापरलं तर जास्त मिळेल तुम्हाला. फोटो टाकून व्हिडिओ बनवता येईल. आपण एक बनवणार आहोत, मी दाखवणार आहे तुम्हाला. क्लिपचॅम्पचा फाउंडर कोण आहे मला माहिती नाही, मी सर्च नाही केला. विंडोज 365 मध्ये हे इन्क्लुडेड नाहीये. फ्री व्हर्जन आहे, पेड व्हर्जन वेगळं घ्यायला लागतं. मोबाईल वरून नका करू शकता, पण तो इफेक्ट बरोबर नाही येणार. ओके, गुड. सो आता आपण ऍक्च्युअल एडिटिंग कडे जाऊया. ठीक आहे. लेट अस क्रिएट अ न्यू व्हिडिओ. मी या क्रिएट न्यू व्हिडिओवर क्लिक करतो आणि आपल्याला एक व्हिडिओ एडिटिंगचा डॅशबोर्ड ओपन होईल. ओके. हा इंटरफेस जो आहे तो एकदा नीट समजून घेऊया. ठीक आहे. तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवर आता. जस्ट लेट मी सी. ओके. सो आता आपल्याला हा स्क्रीनवर इंटरफेस दिसतोय. या इंटरफेसमध्ये मध्यभागी आपल्याला हा जो काळा ब्लॉक दिसतोय, तिथे ऍक्च्युअली व्हिडिओ आपला कसा दिसणार आहे ते आपल्याला इथे बघता येत. ओके. त्याच्यानंतर हा जो खालचा भाग आहे, खालचा भाग जो आहे त्याला म्हणतात टाइमलाईन. आणि त्या टाइमलाईनवर आपल्याला आपल्याकडच्या जेवढ्या व्हिडिओ, ऑडिओ, ग्राफिक्स फाईल ज्या त्या व्हिडिओमध्ये आपल्याला टाकायच्या त्या सगळ्या घेऊन येता येतात आणि त्या सगळ्या एकत्र आपल्याला बघता येतात रांगेमध्ये. त्याच्यानंतर डाव्या बाजूला तुम्हाला जे दिसतंय तिथे त्यांनी दिलेले ऑप्शन्स आहेत खूप सारे. तुम्ही रेकॉर्ड करू शकता, टेम्पलेट्स वापरू शकता, त्यांनी काही म्युझिक फ्री दिलेलं आहे ते वापरू शकता, टेक्स्ट, ग्राफिक्स, स्टॉक व्हिडिओ म्हणजे काही फ्री व्हिडिओज त्यांनी दिलेले आहेत, स्टॉक इमेजेस म्हणजे काही फ्री इमेजेस त्यांनी दिलेले आहेत, ट्रान्झिशन्स म्हणजे काही अॅनिमेशन आपल्याला ऍड करता येतात, आणि ब्रँड किट म्हणजे आपल्या व्हिडिओमध्ये काय काय जाणार आहे ते आपल्याला डाव्या बाजूने घेऊन यायचं आहे. ठीक आहे. इथून खेचून खाली टाइमलाईनवर आणायचं आहे आणि जेव्हा ते टाइमलाईनवर येईल तेव्हा ह्या ब्लॉकमध्ये, मधल्या ब्लॉकमध्ये दिसेल. जर तुम्ही उजव्या बाजूला बघितलं तर उजव्या बाजूला ऑप्शन्स मिळतात. म्हणजे जी फाईल मी घेऊन आलो
त्या फाईलमध्ये मला काय काय पॉसिबिलिटीज आहेत, काय काय करता येईल ते आपल्याला उजव्या बाजूला दिसेल. सो असा हा इंटरफेस आहे. मध्यभागी फायनल आउटपुट दिसणार आहे. ओके, सो असे याचे 4 भाग आहेत. मध्यभागी फायनल आउटपुट, खालच्या ठिकाणी टाइम लाईन, डाव्या बाजूने घेऊन यायचंय, उजव्या बाजूने त्याच्यामधले बदल करायचे. ओके, आता तुम्हाला कदाचित कळणार नाही, पण आपण प्रॅक्टिकली करू तेव्हा लगेच कळेल. सो सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इम्पोर्ट मीडियामध्ये जाऊन फाईल्स घेऊन यायच्यात. ओके, ज्या तुम्हाला एडिट करायच्या. सो मी इथे इम्पोर्ट मीडियावर क्लिक करतो आणि आपल्या लॅपटॉप डेस्कटॉपमध्ये फोल्डर ओपन होईल. तिथून तुम्ही फाईल्स घेऊन येऊ शकता. तुम्हाला आणखीन त्यांनी ऑप्शन दिलेले आहेत. इथे छोटासा एरो दिसला, त्यावर मी जर क्लिक केलं तर तुम्हाला लॅपटॉप मधून घेऊन येता येतील, तुमच्या मोबाईल फोन मधून घेऊन येता येतील फाईल्स, किंवा जर क्लाउड स्टोरेज वापरत असाल, वन ड्राईव्ह, गुगल फोटोज, ड्रॉप बॉक्स, याच्यातून पण घेऊन येता येईल. आता आपण सिम्प्लिफाईड म्हणून आपल्या लॅपटॉप मधून घेऊन या. ठीक आहे, सो मी इथे ब्राउज मध्ये गेलो आणि आपला लॅपटॉप ओपन होईल. मी डेस्कटॉपवर एक फोल्डर बनवून ठेवलेला आहे आपल्या आजच्यासाठी व्हिडिओ एडिटिंग डेमोचा. ओके, आणि इथे मी काही व्हिडिओज आहेत ते घेणार आहे. सध्या मी किती व्हिडिओ बनवलेत, 7 आहेत साधारण. सो हे 7 व्हिडिओज आहेत, सगळेच्या सगळे मी इथे घेऊन येतो. ठीक आहे, सो हे 7 सिलेक्ट केले आणि छोटे छोटे ठेवलेत मी मुद्दामून, कारण ते लोड व्हायला वेळ लागू नये म्हणून. 10-15 सेकंदाचे, पण तुम्ही मोठा व्हिडिओ आणला तरी तो असाच काम करणार आहे. ओके, सो आपल्याला जे व्हिडिओ एडिट करायचे आहेत ते आपण इथे घेऊन आलो, ते इथे दिसले बघा आपल्याला. ठीक आहे, युअर मीडियामध्ये आपण ज्या फाईल्स आणल्या त्याच्यामध्ये. ओके, त्याच्यापैकी जी आपल्याला वापरायची ती खेचून खाली घेऊन यायची. ठीक आहे, सो मी समजा मला ही वापरायची आहे, तर इथे प्लसचं चिन्ह दिसतं बघा, ऍड टू टाइमलाईन. तसं मी करू शकतो प्लसच्या चिन्हावर क्लिक करून, किंवा सरळ त्याला खेचून खाली घेऊन येऊ शकतो. ओके, खाली घेऊन आल्यानंतर ते ग्रीन लाईन मध्ये दिसतंय बघा आपल्याला. ठीक आहे, आली. त्याच्यानंतर मी इथे सोडून दिलं तर ही फाईल आपली इकडे लोड झाली. ठीक आहे, आय विल जस्ट प्ले इट. ती फाईल कशी आहे, कशी दिसते ते तुम्हाला दिसावं म्हणून. ओके, सो ही फाईल आली. ही किती वेळाची आहे ते तुम्हाला इथे दिसेल, 16 सेकंदाची आहे. आणि ती आपल्याला त्यातला कुठलाही पार्ट असा या कर्सरला फिरवून बघता येईल. ठीक आहे, हा कर्सर आहे, हा त्या टाइमलाईनवर जिथे फिरवाल तिथे काय कसं दिसतं ते आपल्याला दिसेल. ओके, सो एकदम जर बेसिक एडिटिंग तुम्ही बघितली, बेसिक एडिटिंग मध्ये आपल्याला काय करावं लागतं, एखादा व्हिडिओ आला त्याला छोटं करावं लागतं, मोठं करावं लागतं, कट करावं लागतं. ओके, कधी आपल्याला वाटतं की मधला पार्ट काहीतरी आपला चुकलाय, तर तो एडिट करावा लागतो. दॅट इज द बेसिक्स ऑफ एडिटिंग. सो पहिल्यांदा तिथून आपण सुरुवात करूया. आता जसा हा व्हिडिओ आला, त्या व्हिडिओवर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला इथे 2 टोकाला 2 ग्रीन बार्स दिसत आहेत बघा. सिम्पली त्याला खेचून तुम्ही छोटं किंवा मोठं करू शकता. आता हा जो व्हिडिओ होता मॅक्सिमम हा 16 सेकंदाचा होता, पण समजा मला 16 सेकंद नाही पाहिजे, त्यातला पहिला 10 सेकंदांचाच बरोबर होता, नंतर काहीतरी गडबड होतं, मला नाही पाहिजे ते. तर मी काय करणार, त्याला खेचून खाली घेऊन येणार. ओके, मी काय करतोय, इथे बघा आपल्याला टाइम दिसतोय, टोटल 16 सेकंदाचा आहे. कर्सर माझा आता 2:80 वर आहे. ओके, आणि मी काय करतोय, त्याला खेचून आणतोय. खेचून आणलं. 11, 10, 10:58, 10:47, 10 बरोबर 10ला आणून मी त्याला सोडून दिलं. ओके, 10:13ला मी त्याला सोडून दिलं. सो हा मला 10 सेकंदाचा मिळाला. आता हा जो आहे बार जो आहे त्याला थोडंसं छोटं किंवा मोठं पण आपल्याला करता येईल. त्याच्यासाठी आपल्याला इकडे झूम इन आणि झूम आउट दिलेला आहे. तो जर मी झूम इन केलं तर तो मला थोडासा मोठा बघता येईल, कारण मला पूर्ण 10 कट करता आले नव्हते, 10-13 कट केलेले ना. सो आता मला थोडंसं ॲक्युरेट करता येईल बघा. 10-11, 10-8, 10-1, 9-99, 10-00. ठीक आहे, सो आता मी एक्झॅक्टली 10 कट केलं. कुठल्याही व्हिडिओला सिम्पली तुम्हाला मागचा किंवा पुढचा भाग असा खेचून कमी करता येतो. सुरुवातीला होतं ना, आपण जेव्हा कॅमेरावर बटन दाबतो आणि ऍक्च्युली बोलायला लागतो तर मधला गॅप जातो, जिथे आपण करतो, सुरुवात झालेली नसते, थोडंसं कपडे वगैरे नीट करतो आणि थांबतो. तो जो पहिला 1-1.5 मिनिटाचा भाग असेल किंवा शेवटचा 10-15 सेकंदाचा भाग असेल, जो आपल्याला बोलून झाल्यानंतरचा पुढचा थोडासा शांत वाला भाग कट करायचा असेल, तर तो सिम्पली तुम्ही ड्रॅग करून कट करू शकता. ओके, समजा मधला भाग चुकलाय. ओके, हा व्हिडिओ जो आहे त्यातला समजा मधला भाग चुकलाय, तर काय करायचं? मधल्या भागाला तर आपल्याला असं खेचून नाही काढता येत. तर त्याच्यासाठी जो भाग चुकलाय ना, तिथे कर्सर न्यायचा. ओके, समजा हा भाग इथून पुढचा चुकलाय. ओके, ही स्टेप जी आहे ती चुकली आहे. तर मी काय करणार, त्या कर्सरला तिथे नेणार जिथून ती स्टेप मला कट करायची आहे, आणि माझ्या लॅपटॉपवर एस बटन दाबणार, एस फॉर सलील. ओके,
एस बटन दाबणार तर हा स्प्लिट झाला बघा, 2 तुकडे झाले. ओके, आणि जिथपर्यंत तो होता तिथे जाऊन पुन्हा एस दाबणार. जर तुम्हाला एस दाबायचा नसेल तर इकडे कैचीचं चिन्ह दिले बघा, स्प्लिट. ओके, सो मी तिथे जाऊन कट केलं. तर आता या व्हिडिओचे 3 भाग झालेले दिसत आहेत बघा आपल्याला. पहिला, हा मधला कट केलेला, हा तिसरा. जो मधला नकोय तो सिलेक्ट केला, डिलीट बटन दाबलं, तो निघून गेला. ओके, हा जो उरलेला होता त्याला नेऊन जोडून टाकला. सो आता माझा व्हिडिओ छोटा पण झाला, त्यातला मधला चुकीचा पार्ट निघून गेला आणि आय कॅन प्ले इट अगेन. सो कळलं, मधला चुकीचा भाग निघून गेला. आता मी ऑनलाईन करतोय म्हणून थोडा वेळ बफरिंग आहे. ऑफलाईन जेव्हा तुम्ही सॉफ्टवेअर मध्ये कराल तेव्हा ते मिळणार नाही. ओके, सो सिंपल बेसिक एडिटिंग, कट करणं आणि स्प्लिट करणं, 2च फीचर आपण बघितले. गिव्ह मी क्विक फीडबॅक, कसं चाललंय, तुम्हाला कळतंय का, सोपं वाटतंय का, आणि मराठी MBA शिकायला मजा येते का? हे सगळं लाईफ स्किल आहे. या सगळ्या स्किल तुम्हाला वापरता येतील आणि याच्यातून भरपूर पैसे कमवता येतील. गिव्ह मी क्विक कमेंट्स. रॅम रिक्वायरमेंट 4GB पुरेसे आहे. व्हॉट इज मॅक्स साईज ऑफ व्हिडिओ टू बी इम्पोर्टेड, प्लीज ट्राय इट युअर सेल्फ. मी बघितलेलं नाहीये, तुम्ही ट्राय करून बघा. कारण मी जसं सांगितलं, मी हे सॉफ्टवेअर रेग्युलर वापरत नाहीये, पण तुमच्या सगळ्यांसाठी हे फ्री उपलब्ध होतं आणि मला वाटलं की हे फ्री मधलं सॉफ्टवेअर बऱ्याच लोकांना माहिती नाहीये, त्यांना माहिती व्हावं म्हणून मी हे शिकवतोय. मी हे रेग्युलर वापरत नाही. सो जस्ट बऱ्याच गोष्टी ज्या मी तुम्हाला सांगू शकणार नाही त्या जस्ट ट्राय करून बघा, त्याच्यात काय पैसे लागत नाहीये. निलेश सर, ते कट झालंय तिकडे ब्लॅक जे दिसतंय ते व्हिडिओमध्ये नाही आहेत. ते तुम्हाला समजावं कुठे कट झालं म्हणून ते आहे. ओके, VSDC विंडोज मूव्ही मेकर पेक्षा खूप भन्नाट सॉफ्टवेअर आहे. मूव्ही मेकर तर जुन्या जमान्याचं झालं, कोणी वापरत नाही आता. व्हेरी गुड. ठीक आहे, सो बेसिक कट आणि स्प्लिट बघितलं. मी जस्ट माइंड मॅप मध्ये जाऊन बघतो की पुढे मला काय शिकवायचंय. कट अँड ट्रिम शिकवलं. हा, त्याच्यानंतर 2 व्हिडिओज असतील, दोघांना मर्ज करायचं असेल. असं होतं ना बऱ्याच वेळेला की तुम्ही एखाद्या इव्हेंटचे 2 व्हिडिओज बनवले असतील आणि ते प्रेझेंट करताना दोन्ही एकत्र दाखवायचे तुम्हाला, तर काय कराल तुम्ही, तर त्याच्यासाठी तुम्हाला इथे आणखीन टाइमलाईनवर ऑप्शन्स मिळतात, ते घेऊन येण्याचे. आता मी इकडे दुसरा व्हिडिओ निवडतो एखादा. ओके, समजा हा डॉगचा व्हिडिओ आहे, हा मला ऍड करायचा आहे. तर मी सिम्पली त्याला क्लिक केलं, ऍड टू टाइमलाईन केलं, तर हा टाइमलाईनवर ऍड झाला बघा. तो हा वेगळ्या ओळीवर आला. ठीक आहे, सो हा व्हिडिओ मला सिम्पली या व्हिडिओमध्ये, ओरिजिनल व्हिडिओमध्ये ऍड करायचा आहे. तर मी त्याला आणून बाजूला ठेवलं आणि बघा आता हा पूर्ण व्हिडिओ जो आहे हा मला एकत्र मिळाला. ओके, हा खूप मोठा आहे, मी त्याला छोटा करून टाकतो. आपल्याला एवढा नकोय, बफर होत राहील नाही तर तो. ठीक आहे, सो मी काय केलं, 2 व्हिडिओना जोडलं सिम्पली. आता बघा हा व्हिडिओ जो आहे, प्ले करतो पुन्हा. सो अशा प्रकारे तुम्हाला मल्टिपल व्हिडिओ जोडता येतील. आता हा व्हिडिओ मी शेवटी आणून ठेवला, समजा तुम्हाला मध्ये टाकायचा आहे, तर काय करेन मी, याला वरती घेऊन जाईन. ओके, आणि याला बाजूला घेऊन जाईन. मग जो मधला व्हिडिओ होतो त्याला बरोबर त्याच्या जागी आणून ठेवून देईन आणि शेवटच्या व्हिडिओला जोडून टाकेन. सो अगदी एकदम सिम्पली आपला हा व्हिडिओ जो इंटिग्रेट झाला, एक तिसराच पार्ट मध्ये येऊन बसला या व्हिडिओच्या. आणि आय विल प्ले इट अगेन. ओके, सो अशा प्रकारे तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओ एकत्र करून एकत्र जोडता येतील. बऱ्याच लोकांना ही रिक्वायरमेंट असते, मला असते बऱ्याच वेळेला. कारण मी जेव्हा व्हिडिओ रेकॉर्ड करत असतो, मी एखादा पॉईंट बोललो, त्याच्यानंतर पुढचा पॉईंट बोलेपर्यंत समजा मला अजून थोडंसं वाचायचं असेल, अजून त्याची तयारी करायची असेल, किंवा स्क्रिप्ट पुन्हा बघायची असेल, पुन्हा पाठ करायचं असेल स्क्रिप्ट, तर मी त्यावेळेला स्क्रिप्ट म्हणजे मी मुद्देच पाठ करतो, पूर्ण स्क्रिप्ट पाठ करत नाही, पण मुद्दे पाठ करतो. तर त्यावेळेला मी ते व्हिडिओ थांबवतो, कारण अदरवाईज ते उगाच रेकॉर्डिंग होत राहील. तर मी तो व्हिडिओ थांबवतो, मग परत
पुढचा पॉईंट घेताना पुढच्या 4-5 मिनिटाचा परत रेकॉर्ड करतो असे नंतर आणून जोडतो. सो त्यावेळेला मला हे टूल अशा प्रकारचं कामाला येतं. ओके, सो हे याला म्हणतात मर्ज टूल. तुम्ही 2, 3, 4, 5 व्हिडिओ एकत्र आणून मर्ज करू शकता. ओके, आता एक भारी पॉवरफुल फीचर तुम्हाला दाखवतो. आता हा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ कुठल्या साईज मध्ये आहे? हा आपण याला युट्यूबची साईज म्हणूया सिम्प्लिफाईड करायसाठी. ओके, युट्यूब मध्ये असे आडवे व्हिडिओज असतात. ओके, याला युट्यूबची साईज म्हणूया. पण सगळीकडे सगळेच लोक युट्यूब वापरतात असं नाही, किंवा तो व्हिडिओ तुम्ही एडिट करताय तो कदाचित तुम्हाला मोबाईलवर पाठवायचा असेल, कदाचित इंस्टाग्रामवर पोस्ट करायचा असेल. ओके, कदाचित तुम्हाला टिकटॉकवर पोस्ट करायचं असेल. टिकटॉक इंडियामध्ये बॅन आहे, पण मे बी रील मध्ये पोस्ट करायचं असेल, तर त्यावेळेला तुम्हाला सिम्पली काय करायचं, इकडे आपल्याला रेशिओ दिलेला आहे बघा, 16:9. कोपऱ्यात दिसला तुम्हाला 16:9. मी त्याला सिलेक्ट करतो आणि बघा आपल्याला वेगळे वेगळे ऑप्शन्स मिळाले. हा स्टोरीचा आहे 9:16. जसं मी त्याला सिलेक्ट केलं 9:16, तर हा व्हिडिओ आपोआप 9:16 मध्ये आला. पण प्रॉब्लेम आहे, हा व्हिडिओ मला जसं पाहिजे तसा नाही मिळत आहे. ओके, तर ह्या व्हिडिओला जर मी सिलेक्ट केलं तर इथे 4 डॉट्स दिसत आहेत, त्याला खेचून मला त्या व्हिडिओला पूर्ण स्क्रीन मध्ये बसवता येईल. ओके, जेवढा भाग मला त्यातला स्क्रीन मध्ये दिसला पाहिजे तेवढा. अशा प्रकारे मला हा इंस्टाग्राम व्हिडिओ मिळाला बघा, रील व्हिडिओ मिळाला सेम व्हिडिओचा ऑटोमॅटिकली. ठीक आहे, जर मला 9:16 नाही पाहिजे, 1:1 घेतली म्हणजे स्क्वेअर व्हिडिओ आला, तर मी त्या स्क्वेअरला क्लिक केलं तर हा व्हिडिओ स्क्वेअर आला. तर यातला कुठला पार्ट मला पाहिजे दिसला पाहिजे व्हिडिओमध्ये तो मी घेतला. सो व्हिडिओ साईज चेंज करणं इट्स व्हेरी सिम्पल, एका क्लिकवर झालेला आहे. एकाच व्हिडिओचे मल्टिपल फॉर्मॅट बनवता येतील. मग त्यातला थोडासा पार्ट तुम्ही 1-2 मिनिटाचा काढून रील मध्ये पोस्ट कराल, एक फुल व्हिडिओ युट्यूबवर पोस्ट कराल, फेसबुकवर पोस्ट कराल. ओके, वेगवेगळे याच्यामध्ये रेशिओज दिलेले आहेत. 4:5 आहे, 2:3 आहे. ओके, आणि 21:9 जो मोठ्या स्क्रीनवर तुम्हाला टीव्हीवर वगैरे बघायचा असेल, सिनेमॅटिक ज्याला म्हणतात, तो पण ऑप्शन याच्यामध्ये आहे. सो सगळ्या टाईपच्या तुम्हाला व्हिडिओ साईजेस याच्यात मिळतात. ठीक आहे, सो दिस इज व्हेरी सिम्पल. एका क्लिकवर त्यांनी हे करून ठेवलेलं आहे. आय विल गो बॅक टू 16:9. ठीक आहे, जी ओरिजिनल साईज होती आपण त्याच्यामध्ये परत जाऊया. ओके, सो आपण मर्ज बघितलं, नवा व्हिडिओ मर्ज कसा करायचा आणि व्हिडिओचा रेशिओ किंवा व्हिडिओची साईज कशी चेंज. आता अजून एक फीचर दाखवतो, मग क्वेश्चन कडे जाऊया आपण. सो आता या व्हिडिओ मधला हा पार्ट बघूया. हा जो डॉग आहे हा स्लो मोशन मध्ये धावतोय. इव्हन ती मुलगी पण स्लो मोशन मध्ये डान्स करते. ठीक आहे, तर याला मला फास्ट करायचं आहे, स्पीड चेंज करायचा आहे. ओके, सो मी या डॉगच्या व्हिडिओवर आलो, त्याला क्लिक केलं. आता मगाशी मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, जे पण इनपुट फाईल आहे त्याच्यामध्ये आपण काय काय बदल करू शकतो ते आपल्याला इथे राईट हँड साईडला दिसतील. सो जसं मी सिलेक्ट केलं, सो इथे राईट हँड साईडला मला फीचर्स दिसायला लागले बघा बरेचसे. त्याच्यामध्ये हा स्पीड ऑप्शन आहे. ओके, या स्पीडला मी क्लिक केलं आणि इथे मला स्पीड कमी किंवा जास्त करता येईल. सो 1x म्हणजे सेम स्पीड, 2x म्हणजे डबल स्पीड, फास्ट होणार. बघितलं, व्हिडिओची साईज छोटी झाली बघा खाली. इथे तुम्हाला दिसत असेल हा व्हिडिओ पूर्ण होता, ते छोटा झाला. ओके, जर मी त्याला 4x 4 पटीने फास्ट केलं तर हा व्हिडिओ एकदमच छोटा झाला. ओके, आता सेम गोष्ट आपण या डान्स करणाऱ्या मुलीबद्दल करूया. ठीक आहे, ही फार स्लो डान्स करत होती, मग मी तिचा स्पीड 2x केला आणि आता प्ले करून दाखवतो तुम्हाला. ओके, फास्ट झालं की नाही? अजून याला मला 4x पण करता येईल. आता हे अजून फास्ट डान्स करेल. ओके, सो अशा प्रकारे तुम्हाला व्हिडिओचा स्पीड चेंज करता येईल आणि छोटा अजून स्लो पण करता येईल तुम्हाला. पण ही ऑलरेडी स्लो डान्स करते, अजून किती स्लो करणार तिला? हे बघा, हे एक्स्ट्रीम स्लो झालंय. सो तुम्हाला तुमच्या व्हिडिओजमध्ये असे ऍप्लिकेशन्स मिळतील जिथे तुम्हाला थोडासा पार्ट फास्ट दाखवायचा, स्पेशली कुकिंगचे व्हिडिओ बनवताना. ओके, बऱ्याच महिलांच्या मला रिक्वेस्ट येतात की आम्हाला कुकिंग चॅनल सुरू करायचं आहे. सो त्यांच्यासाठी सिम्पल आहे बघा, तुम्ही जेव्हा ऍक्च्युली कटिंग चॉपिंग करताय तेव्हा तो पार्ट फास्ट करा. ओके, आणि जेव्हा तुम्ही बोलताय तेव्हा नॉर्मल स्पीडला ठेवा. सो अशा प्रकारे तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग ह्याच्यामध्ये करता येईल. जसं मनासारखा व्हिडिओ झाला की तुम्हाला तो व्हिडिओ आउटपुट घ्यायचा आहे, कारण तो आपल्याकडे डाउनलोड करून घ्यायचा आहे. तर इथे मोठं निळं बटन दिले त्यांनी.
एक्सपोर्ट करण्यासाठी. ठीक आहे, त्या एक्सपोर्टवर मी क्लिक करतो. ओके, कंटिन्यू एनिवे. आणि इथे बघा आपल्याला ऑप्शन दिसत आहेत. क्वालिटी 480p घेऊ शकता तुम्ही, 720p घेऊ शकता आणि 1080 म्हणजे 1080p पण घेऊ शकता. हा हाय क्वालिटी HD आहे. हा तुम्हाला व्हिडिओ साईज पण वाढेल, याची क्वालिटी पण वाढेल. युट्यूब मध्ये टाकताना तुम्ही जनरली 1080p वापरू शकता. सो हे तुम्ही इथे जाऊन डाउनलोड करून घेऊ शकता. ओके, फ्री ऑफ कॉस्ट. सो आपण एक व्हिडिओ आणला, त्याला कट केलं, त्याच्यात मर्ज केलं, त्याचा स्पीड कमी जास्त केला, त्याची साईज चेंज केली आणि फायनली त्याला एक्सपोर्ट केला. एक्सपोर्ट केला म्हणजे आपल्या लॅपटॉपमध्ये घेऊन आलो त्याला फायनल कॉपीला. एवढं सगळं आपण सिम्पली आत्ता मागच्या 10 मिनिटात केलं. आता मला सांगा तुमचे प्रश्न आणि हाऊ इज इट गोईंग. प्रश्न मी मोबाईलमध्ये घेतो. स्क्वेअर व्हिडिओ इंस्टाग्रामवर वापरतात. हा, व्हिडिओ 2 लाईन्सवर का दिसतात त्याचं एक कारण आहे. आपण पुढे अजून ऍडव्हान्स फीचर्स बघू तेव्हा मी दाखवेन तुम्हाला. युट्यूब चॅनलचे प्रश्न आता मी नाही घेणार, कारण तो वेगळा विषय आहे, मोठा विषय आहे. आणि मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की मी युट्यूबचं सेशन घेणार आहे टेक स्मार्ट सिरीज मध्ये. पर्टिक्युलर पार्टचा स्पीड, जो पण पार्ट आपल्याला पाहिजे त्याच्यावर क्लिक केलं का उजव्या बाजूला स्पीड ऑप्शन दिसतो. हो, सेव्ह कसं करायचं ते मी आत्ताच दाखवलं तुम्हाला ना, एक्सपोर्ट फीचर. व्हॉट्सअपवर 16 MB ची लिमिट आहे. 16 MB वरचा व्हिडिओ पाठवताच येत नाही व्हॉट्सअपवर. साऊंड आणि म्युझिक मी अजून सांगितलंच नाही. मी तुम्हाला मगाशीच फ्लो सांगितलं ना, पहिला आपण व्हिडिओ बघणार नंतर ऑडिओ बघणार. सो लेट्स वेट फॉर ऑडिओ. डेस्कटॉप कॉन्फिगरेशन रिक्वायर्ड फॉर दिस 4GB रॅम इज गुड इनफ. बाकी काही मेजर लागत नाही. अपडेटेड जर तुम्ही ऑनलाईन करत असाल तर अपडेटेड क्रोम ब्राउझर वापरा. ऑफलाईन करत असेल तर विंडोज 11 टाका. येस, ऑडिओ टाकू शकतो आपण, टाकणार आहोत. डोंट वरी, मी सांगणार आहे तुम्हाला ऑडिओ कसं टाकायला. तुम्ही केलेलं काम जे आहे ते ऑटोमॅटिक सेव्ह होतं, त्याच्यात सेव्ह करायची गरज नाही आहे. पण जर तुमची फाईल कम्प्युटरमधून डिलीट झाली तर इथून पण डिलीट होणार. ओके, फ्री प्लॅन मध्ये. पेड प्लॅन मध्ये ते बॅकअप घेऊन ठेवणार. जरी कम्प्युटरवरून डिलीट झाली तरी इथून होणार. दॅट्स द डिफरन्स. येस, वी कॅन अप्लाय इफेक्ट्स. इफेक्ट्स तर पुढची लेवल आहे. मी आता बेसिक एडिटिंग सांगतोय तुम्हाला. जलद एक्सपोर्ट लोकल कॉपीवर होतं सॉफ्टवेअर. तुम्ही जर विंडोज असेल तुमच्याकडे तर सॉफ्टवेअरच वापरा. माझ्याकडे मॅक आहे, माझा विंडोज लॅपटॉप खराब झालाय म्हणून मला हे ऑनलाईन दाखवावं लागतंय. येस, इफेक्ट्स आहेत, मी सांगणार आहे इफेक्ट्स. भरपूर इफेक्ट्स आहेत, मजा येईल तुम्हाला करायला. ओके, सो आय थिंक आपण पुढे जाऊया. आता हे फीचर आपण बेसिक एडिटिंग बघितलं. आता मी काय करतो, आता मी तुम्हाला एक प्रॉपर इमेजेसचा व्हिडिओ बनवून दाखवतो. ओके, इमेजेसचा का, कारण बरेच जण म्हणतात इमेज करता येईल का, आणि आपण पण बरेचसे फोटोज वगैरे काढतो, त्या फोटोजला चांगल्या प्रकारे प्रेझेंट करायचं, तर त्यासाठी त्या फोटोजना व्हिडिओमध्ये कन्व्हर्ट करता येतं. आणि म्हणून मी ते तुम्हाला दाखवणार आहे. जर तुम्ही बिझनेस किंवा स्वरात जरी तुम्ही बिझनेसमॅन नसाल तरी सुद्धा तुम्हाला वापरता येईल. काय होईल, तुमचे प्रॉडक्टचे फोटोग्राफ्स घेऊन या, त्याच्यामागे तुमची जर स्क्रिप्ट असेल तर ती मोबाईलमध्ये रेकॉर्ड करा ऑडिओ. जर स्क्रिप्ट नसेल तर नुसती म्युझिक ऍड करा आणि एक छान ऍड तुम्हाला तुमच्या प्रॉडक्टची बनवता येईल. तुम्ही जनरली आपण काय करतो, प्रमोशनसाठी व्हॉट्सअपवर फेसबुकवर फोटो अपलोड करत राहतो. लोक कंटाळतात, ते बघत पण नाही आणि क्लिक पण करत नाही. जर तुम्ही त्याला इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये कन्व्हर्ट केलं तर त्याला क्लिक्स मिळतील आणि लोकांना आवडेल पण, आणि तुमची एक जाहिरात बनवण्याची तुम्हालाच स्किल उपलब्ध होईल. जर तुमचा बिझनेस नसेल तर ज्यांचा बिझनेस आहे त्यांना तुम्ही हे विकू शकता. म्हणजे सॉफ्टवेअर नाही सांगायचं त्यांना कुठलं वापरते ते, त्यांना एक डेमो व्हिडिओ दाखवायचा आणि सांगायचं तुमच्या प्रॉडक्टचा असा बनवून देतो. यू कॅन स्टार्ट विथ 500 रुपीज, 1000 रुपीज. ओके, लोक हसत हसत देतील तुम्हाला. मला स्वतःला कितीतरी एन्क्वायरीज येतात की आम्हाला असा व्हिडिओ बनवून पाहिजे.
पण जसं मी म्हटलं की आमचं फोकस एज्युकेशन आहे, सर्व्हिसेस नाही, म्हणून मी त्यांना म्हणतो की नाही मी करत नाही ते. पण देर आर रिक्वायरमेंट्स. ओके, सो आता आपण एक नवीन प्रोजेक्ट सुरू करूया. हे प्रोजेक्ट बाजूला काढूया, नवीन प्रोजेक्ट सुरू करूया, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. आता हे बघा, मला सांगते की बॅकअप घ्यायचा आहे तर पेड प्लॅन घे, पण मी सध्या घेत नाहीये. आय विल कंटिन्यू विदाउट सिंक. आणि एक नवीन प्रोजेक्ट मी सुरू करतो. जे प्रोजेक्ट मी बनवलं ते खाली ऑटोमॅटिक सेव्ह झालं बघा, मला सेव्ह करायची गरज लागली नाही. आता ह्या वेळेला आपण इमेजेस वापरणार आहोत, ठीक आहे, व्हिडिओ नाही वापरणार. सो मी इथे इम्पोर्ट मीडियामध्ये जातो. तुमच्यापैकी किती जणांनी आपलं मागचं सेशन ऐकलं होतं ई कॉमर्सचं? त्याच्यामध्ये मी एक हे घेतलं होतं, काही टी शर्ट्स घेतले होते ऑनलाईन सेल करण्यासाठी, तुम्हाला दाखवलेले. सो मी तेच टी शर्ट्स परत घेतो. इथे 7 टी शर्ट्स आहेत. त्या 7 फाईल्स मी माझ्या लॅपटॉपमधून घेऊन आलो आणि माझ्या टी शर्टसाठी मी एक छानपैकी जाहिरात बनवणार आहे. तर लेट अस सी कशी बनवायची ते, प्रॅक्टिकल वापर. पहिल्यांदा हे सगळे टी शर्ट्स मी माझ्या टाइमलाईनवर घेऊन येतो. पहिला आला, ओके, त्याला मी थोडंसं छोटं करतो. आता लवकर बफरिंग व्हावं म्हणून तुम्ही तुम्हाला पाहिजे तेवढं मोठं ठेवू शकता. पण शक्यतो या ऍड अर्ध्या मिनिटाच्या वगैरे असतात, 1 मिनिटाच्या, 1.5 मिनिटाच्या अशा असतात. आजकाल लोकांना वेळ नाही मोठं काय बघायला. सो मी काय करतोय, सगळ्या टी शर्ट्सना एकाच रांगेत घेऊन येतोय आणि त्याचा टाइम छोटा छोटा करतोय. ओके, वरती आपल्याला इथे टाइम दिसतोय बघा, टोटल किती होतंय ते. असे तुम्ही तुमचे फोटोज जे काही प्रॉडक्टचे इमेजेसचे असतील ते घेऊन या, त्यांना छोटं छोटं करून इथे टाइमलाईनवर बसवा. सो हा आपला एक बेसिक इमेजेसचा मी इथे हे बनवला. हा साधारण 8 सेकंदाचा व्हिडिओ बनलेला आहे माझ्याकडे, 8 सेकंदाचा. अजून व्हिडिओ बनला नाही, कारण हा फक्त इमेजेस दाखवतोय आणि बघा कशा बोरिंग दाखवतोय. एक गेली, दुसरी आली, दुसरी गेली, तिसरी आली, तिसरी गेली, चौथी आली. एकदम सिम्पल प्रेझेंटेशन फॉर्मॅटमध्ये, पण आपण ह्याला इंटरेस्टिंग करूया जरा. ओके, आता आपण ऍड करणार आहोत याच्यामध्ये ऑडिओ. तर खाली ऍड ऑडिओ दिसतोय बघा. ओके, सो तुमच्याकडे जर एखादी ऑडिओ फाईल असेल, तुमचा एखादा त्याच्या मागची स्क्रिप्ट बोललेली असेल, तर ती ऑडिओ फाईल तुम्ही MP3 घेऊन या. किंवा ह्यांनी काही आपल्याला फ्री ऑडिओ म्युझिक दिलेलं आहे बघा, म्युझिक अँड SFX. तर मी म्युझिकवर क्लिक केलं तर आपल्याला इथे म्युझिक आणि स्पेशल इफेक्ट्स SFX मिळतात. ठीक आहे, काही ठिकाणी फ्री आहे आणि जिथे हे डायमंडचं साईन आहे ते पेड आहे. तर जर तुम्ही प्रीमियम प्लॅन मध्ये गेला तर तुम्हाला हे वापरता येईल. तर फ्री प्लॅन मध्ये तर जिथे फ्री आहे तेच वापरता येईल. ओके, सो आय विल जस्ट क्लिक ऑन इट, फ्री वाल्याच्या. ओके, ही एक म्युझिक आहे, ही अजून एक आहे. मी फक्त फ्रीवर क्लिक करतो. ओके, ही मला आवडली तर मी काय करतो, सिम्पली याला खेचून घेऊन आलो, याला सिम्पली खेचून घेऊन आलो आणि इथे टाइमलाईनवर सोडलं. आता ही आली बघा खाली ग्रीन कलरची. ओके, ही खाली आली, पण ही मोठी आहे. एवढी मोठी म्युझिक फाईल नको आहे, कारण माझा व्हिडिओ फक्त 8 सेकंदाचाच आहे ना. सो मी काय करणार, या कर्सरला नेणार इकडे, लोड होते ती, होऊ दे त्याला. ओके, या कर्सरला इकडे आणलं शेवटापर्यंत. माझी जी म्युझिक फाईल होती ती सिलेक्ट केली आणि सिम्पली S बटन दाबलं तर त्याचे 2 तुकडे झाले. ओके, आता पुढचा नको असलेला तुकडा मी सिलेक्ट केला आणि डिलीट केला, कम्प्युटरवरून काढून टाकला. डिलीट बटन दाबलं. आता तो बरोबर मॅच झाला की नाही व्हिडिओ ऑडिओ. आता पुन्हा पहिल्यापासून प्ले करून बघूया. बफरिंग चालू आहे, त्याचं बफरिंग होऊ दे थोडंसं, 1च मिनिट लागेल त्याला. हा, झालं बफरिंग. सो लेट अस प्ले दिस. थोडंसं इंटरेस्टिंग झालं पहिल्यापेक्षा. ओके, अजून इंटरेस्टिंग करायचं आपल्याला याला. सो आता काय केलं मी, हा पहिला फोटो जाऊन दुसरा फोटो येतो ना, तेव्हा एकदम बोरिंग आहे. तर त्याला इफेक्ट देता येईल आपल्याला, आणि त्याच्यासाठी जर खाली तुम्ही बघितलं, ट्रान्झिशन नावाचा ऑप्शन आहे बघा, ट्रान्झिशन.
या ट्रान्झिशनला मी क्लिक केलं आणि तेव्हा यांनी काही इफेक्ट्स मला दिलेले आहेत. ह्या 2 स्लाइड्सच्या मध्ये, एक स्लाइड मधून दुसरी मध्ये जाताना जो मधला गॅप आहे, मधला इफेक्ट आहे, त्याला ट्रान्झिशन म्हणतात. ओके, ट्रान्झिट मध्ये जो होता तो. सो इथे खूप सारे इफेक्ट आहेत, आपण एक एक लावून बघूया. ओके, तुम्ही त्याच्यावर कर्सर नेला तर तो दिसेल कसा इफेक्ट आहे. सो हा हार्ट शेपचा आहे. याला मी खेचून आणलं तर तुम्हाला खाली प्लस चिन्ह दिसेल बघा. दिसलं? सो तुम्ही त्याच्यावर त्याला आणून सोडू शकता. इकडे एक ट्रान्झिशन मी ऍड केलं. समजा इथे मला एक करायचं आहे, हे दुसरं आणलं, त्याला इथे ऍड केलं. हे तिसरं आणलं, जिथे प्लस चिन्ह दिसते तिथे मी आणलं. अजून एक आणलं. इथे मध्ये का दिसत नाही मला माहिती नाही. सो आय विल हॅव टू फाइंड आउट सोल्युशन. ओके, सो आपण किती टाकले? 3 इफेक्ट्स टाकले. ठीक आहे. इथे पण मध्ये यायला पाहिजे होतं, पण का येत नाही मला माहिती नाही. मे बी थोडासा ओव्हरलॅप करायला लागेल. आता बघूया. नाही येते. हा, आता आलं. सो ते दोन्ही एकमेकाला प्रॉपर टच नव्हते म्हणून तो इफेक्ट येत नव्हता. सो आता आला. ठीक आहे. सो अशा प्रकारे आपण इथे मल्टिपल मी रॅन्डम इफेक्ट टाकलेत. अजून एक इथे पण थोडासा गॅप आहे, त्याला पण मॅच करूया. आता मॅच झाला आणि हा सर्कल वाला जो इफेक्ट आहे तो इथे घेऊन आलो मी. ठीक आहे. या ग्रीन वर आणला, ट्रान्झिशन ऍड केला. आता मी काय केलं, प्रत्येक स्लाइडच्या मध्ये एक मुवमेंट ऍड केले आणि परत प्ले करून बघूया याला. मेकिंग सेन्स? थोडंसं इंटरेस्टिंग झालं. आता अजून एक लेवल पुढे जाऊया. हा जो मागे बॅकग्राऊंड आहे ना, हा ब्लॅक कलरचा आहे, त्याच्यामुळे ते जरा बोरिंग दिसतंय. तर त्याला आपण कलरफुल करता येईल. तर त्यांनी इकडे आपल्याला काही स्टॉक इमेजेस दिल्यात बघा. स्टॉक इमेजेस. सो तुम्ही त्यातली एखादी इमेज घेऊन येऊ शकता. ओके, काही फ्री आहेत, काही पेड आहेत. तर सध्या आपण फ्री वाली वापरूया. त्याचप्रमाणे इकडे त्यांनी काही कुठे गेलं, ग्राफिक्स पण दिलेले आहेत. सो मी ते ग्राफिक्स पण गेलो, तिकडून आपल्याला काही थोडेसे अॅनिमेशन वाले पण मिळतात, थोडेसे प्लेन बॅकग्राऊंड पण मिळतात. सो आय विल सिलेक्ट बॅकग्राऊंड्स आणि इथे बघूया, इथे एखादा इफेक्ट आपण घेऊया. ओके, ग्राफिक बॅकग्राऊंड हा मी घेतला. याला जेव्हा मी खेचून आणतो तेव्हा बघा आपल्याला इथे ग्रीन लाईन दिसते. ओके, तो कुठे ठेवायचा? आता मला कुठे ठेवायचा आहे? या टी शर्टच्या मागे ठेवायचं आहे, कारण मागे ब्लॅक ब्लॅक दिसते ना. सो मला इथे वरती ही फाईल ठेवून फायदा आहे का? नाही. मला टाइमलाईन मध्ये खाली आणलं पाहिजे आणि त्या म्युझिक आणि टी शर्टच्या मध्ये ग्रीन लाईन दिसते बघा आपल्याला, तिथे आणून मला हे सोडायचं आहे. सो हा जो ग्राफिक आहे तो तिथे आलं आणि पुन्हा त्याला मी ऍडजस्ट केलं, स्टार्टिंग पॉईंट त्याचा, आणि त्याला खेचून पूर्ण जेवढा माझा व्हिडिओ तेवढा ऍडजस्ट केलं. सो आता एक मागे इफेक्ट आलाय बघा. ठीक आहे. आता आय विल प्ले इट अगेन. ओके, आता तुम्हाला एव्हाना भरपूर गोष्टी कळायला लागल्या असतील की काय काय पॉसिबिलिटीज आहेत. तुम्ही सगळ्यांनी या टी शर्टच्या जागी तुमचे प्रॉडक्ट ठेवून बघा की तुम्ही काय कराल, त्याचा तुम्ही कशा प्रकारे जाहिरात बनवू शकाल. आता हे सगळं झालं. हे झाल्यानंतर लोकांनी बाय कुठे करायचं, तर त्यांना माझा फोन नंबर किंवा माझं नाव, माझा पत्ता, माझी वेबसाईट माहिती पडली पाहिजे. सो त्याच्यासाठी आपण टेक्स्ट पण ऍड करूया. ओके, सो जसं आपण इथून बऱ्याच गोष्टी खेचून आणतोय तसं आपल्याला इथे टेक्स्टचा ऑप्शन मिळेल आणि त्यांनी काही टेम्पलेट, छान सुंदर टेम्पलेट्स आपल्याला ऑलरेडी बनवून दिलेले आहेत. हे बघा, तुम्ही त्याच्यावर कर्सर नेला तर ते कसं दिसतं, कसं काम करणार ते दिसतंय बघा. ओके, सो हा टाईप रायटरचा इफेक्ट मला आवडला. मी त्याला खेचून आणतो आणि याला मी काय करतो, या टी शर्टच्या पुढे आणून ठेवतोय. ओके, पहिल्यांदा वरती आणलं, बफरिंग होऊ दे त्याला. जिथे हा शेवटचा टी शर्ट माझा संपतोय तिथून पुढे टायटल येईल. ठीक आहे. ओके, हा टाईप रायटर इथे लिहिलेला आहे, त्याच्यावर मी क्लिक केलं टाईप रायटरवर, तर इथे हा टेक्स्ट ओपन झाला बघा. आणि मला जे काय लिहायचं ते मी इथे लिहू शकतो. समजा मी इथे लिहिलं netbet.com. ओके,
netbed.com मी इथे लिहिलं. त्याच्यानंतर याचा फॉन्ट पण मला चेंज करता येईल. बरेचसे फॉन्ट्स त्यांनी दिलेले आहेत. आता मी तो चेंज करत नाहीये. आणि परत एकदा याला बघूया. टाईपरायटर जे हे लिहिलेलं आहे netbed.com ते खूप मोठं झालंय. एवढं मोठं नको आहे. त्याला थोडंसं मी छोटं केलं. आणि त्याच्याबरोबर हा बॅकग्राऊंड जो होता त्याला पण मी आणला, कारण अदरवाईज बोरिंग दिसत होतं ना. सो हा बॅकग्राऊंड पण मी आणला. त्याच्याबरोबर ही जी म्युझिक होती ती म्युझिक पण मी आणली. ओके, आता बघा हे सगळं मॅच झालेलं आहे. आणि लेट मी प्ले द एंटायर व्हिडिओ अगेन. हा आपला फायनल व्हिडिओ आहे, तयार झाला पूर्ण जाहिरात. आणि मी त्याला स्टार्टिंग पॉइंट पासून घेऊन आलो. ओके, सो एक इमेजेस घेऊन प्रॉपर व्हिडिओ आपण बनवला. 10 मिनिटं लागली आपल्याला बनवायला. मी तर एक्सप्लेन केलं म्हणून जास्त वेळ लागला, अदरवाईज 5 मिनिटात बनवू शकतो मी हा व्हिडिओ. आणि एक सुंदर जाहिरात तयार झाली. हाऊ डू यू लाईक दिस? आत्ता मला प्रश्न विचारा, काही प्रश्न असले तर. म्युझिक ऐकायला आलं पाहिजे तुम्हाला. कोणाला झालं नाही काय ऐकायला? कारण मी मुद्दाम स्पीकर ऑन ठेवलेला आहे. जे मी बोलतोय ते ऐकायला येते, तर म्युझिक तर डेफिनेटली ऐकायला येईल तुम्हाला. बऱ्याच लोकांना आलंय की ऐकायला. मी माईकला जरा अजून स्पीकरच्या बाजूने वळवतो आणि परत प्ले करतो. होपफुली आता ऐकायला येईल. आलं की ऐकायला. ओके, हा ऑडिओ आहे. ह्या ऑडिओची मी व्हॉल्यूम पण वाढवतो, म्हणजे तुम्हाला परत एकदा प्ले करून दाखवतो. होपफुली आता ऐकायला येईल, कारण जे मी बोलतोय ते तुम्हाला ऐकायला आलं तर हा आवाज पण डेफिनेटली येणार. ओके, डझंट मॅटर. जर नसेल ऐकायला येत तरी मी ऑडिओ ऍड केला हे तर तुम्ही बघितलं. सिम्पली तुम्हाला ऑडिओ खेचून आणायचं. करून बघा ट्राय. फ्री ऑडिओ यूज केला तर कॉपीराईट येईल का? जर तो कॉपीराईट वाला असेल तर कॉपीराईट स्ट्राईक येईल. जर तो खरंच फ्री असेल तर नाही येणार. तुम्हाला क्लिअर म्युझिकचा आवाज आला नसेल तरी चिंता करू नका. देर इज म्युझिक बॅकग्राऊंड. आता तो माझ्या लॅपटॉप मधून मी स्पीकर मधून मी ऐकतोय, तर मी जे बोलतोय ते तुम्हाला ऐकायला आलं पाहिजे. तर तसं ते म्युझिक पण ऐकायला आलं पाहिजे. मे बी ते क्लिअर येत नसेल फार. एनिवेज, ठीक आहे, इट्स ओके. नो म्युझिक तो नो म्युझिक. म्युझिक कसं वापरायचं ते मी तुम्हाला दाखवलं. सो तुम्ही करून बघा, तुम्हाला कळेल म्युझिक आहे की नाही. ओके, सो आता आपण व्हिडिओ बघितला.
इमेज व्हिडिओ बघितला. लेट मी सी अजून काय आपल्याला बघायचंय. ट्रान्झिशन्स बघितले. हा, ग्रीन स्क्रीन बघायचं आहे. ग्रीन स्क्रीन इफेक्ट बघायचा आहे, तो महत्वाचा आहे. आणि काही फिल्टर्स बघायचे आहेत. चला आता अजून थोडं ऍडव्हान्स फीचर्स कडे जाऊया. ओके, हे झालंय का? हे झालं असेल तर 2 टाईप करा. मी दुसरा व्हिडिओ दाखवला तुम्हाला. हे झालं असेल आणि कळलं असेल कसं करायचं तर 2 टाईप करा. आणि काही क्वेरीज असल्या तर मला सांगा. ओके, सो लेट मी. ओके, बऱ्याच जणांना म्युझिक ऐकायला आलं नाही, त्याच्यामुळे कळलं नाही. तर मी परत एकदा सांगतो. इथे तुम्हाला लेफ्ट हँड साइडला ऑडिओ ऑप्शन दिसेल बघा. हा, म्युझिक अँड SFX. हा बघा, इथे सगळ्या या म्युझिक फाईल्स आहेत. हा, तुम्हाला त्याचा तो ग्राफ दिसत असेल म्युझिकचा. आणि त्या म्युझिक फाईल तुम्हाला प्ले करून बघता येतात. आणि जसं मगाशी आणलं तसं तुम्हाला ते खेचून तुम्हाला आणता येतील. जशी मी ही फाईल आणली, मी ही फाईल काढतो, डिलीट करतो याला. ओके, आणि एक दुसरी म्युझिक फाईल आणतो. ठीक आहे. ही दुसरी म्युझिक फाईल आणते. ओके, त्याला बफरिंगला वेळ लागेल पुन्हा. पण अशा प्रकारे तुम्हाला म्युझिक फाईल इथे घेऊन येता येते. सगळ्यात खाली येते बघा म्युझिक फाईल. म्युझिक फाईलची जागा खाली आहे, त्याच्यावरती ग्राफिक्स आहे, त्याच्यावरती आपल्याला टेक्स्ट ऍड करायचं आहे. सो हा फ्लो लक्षात ठेवून द्या. म्हणून मी netbed.com ला वरती घेतलं, टेक्स्ट वरती. सो या लेयर्स आहेत, एकावर एक थर आहेत. वंडरफुल. ठीक आहे, जशी आपण इमेज ऍड केली तशी तुम्ही लोगोची इमेज घेऊन या. आता जशी टी शर्टची टाकली तुम्ही लोगो पण ऍड करू शकता. इट्स नॉट व्हेरी डिफिकल्ट. ओके, लेट मी शो यू दॅट. ठीक आहे, हा ऑडिओ स्प्लिट करून टाकतो. ओके, कोणाला तरी इथे लोगो कसं टाकायचं बघायचं होतं. सो मी एक काय करतो, एक आपला लोगो घेऊन येतो. युअर मीडियामध्ये जाऊया, इम्पोर्ट मध्ये जाऊया आणि आपल्या लॅपटॉप मधून एक लोगो घेऊन येऊया. ठीक आहे, हे माझ्याकडे एक लोगो होता, त्यातला कुठला ट्रान्सपरंट आहे मला माहिती नाही, मी दोन्ही घेतले. ओके, हा ट्रान्सपरंट लोगो मला मिळाला. त्या लोगोला मी खेचून आणलं आणि इथे स्क्रीनवर ठेवलं सगळ्यात वरती. ठीक आहे, लोगो सगळ्यात वरती आणून ठेवला. स्टार्ट टू एंड खेचला. ठीक आहे, आता बघा हा लोगो आहे माझ्याकडे छानपैकी, पण तो मध्ये झालाय. आपल्याला मध्ये नको आहे ना, सो त्याला आपण छोटा करूया. ओके, हा माझा लोगो. तुम्हाला कुठल्या कोपऱ्यात न्यायचा आहे तिकडे न्या आणि ठेवून द्या. आता मी या म्युझिक ओके, आता म्युझिक पण ऐकायला असेल होपफुली आणि लोगो पण दिसला असेल. ओके, मी तुम्हाला टेक्स्ट शेवटी टाकून दाखवलं, तुम्हाला ते पुढे टाकायचंय, मध्ये टाकायचं, एव्हरीथिंग इज पॉसिबल. ओके, एकदा तुम्हाला स्ट्रक्चर कळलं की मग नंतर त्याच्यात खेळायचं, एक्सपेरिमेंट करायचे. सगळं मागे पुढे ऍड करून बघा, एकावर एक लेअर्स ऍड करून बघा, एखादी लेअर डिलीट करून बघा.
काय होतं या गोष्टी सांगून समजत नाही, त्या करून बघितल्या पाहिजेत. ओके, गुड. सो आता आपला हा व्हिडिओचा मेजर पार्ट झाला. आता मला इफेक्ट्स दाखवायचे आहेत, ग्रीन स्क्रीन दाखवायचं आणि नंतर ऑडिओ दाखवायचं आहे. ठीक आहे. सो लेट अस गो टू न्यू प्रोजेक्ट. ओके, हे झालं, याचं काम झालंय. मी याला बंद करतो आणि नवीन व्हिडिओ सुरू करतो. नवीन प्रोजेक्टमध्ये आलो मी. ठीक आहे. आता नवीन प्रोजेक्टमध्ये इम्पोर्ट मीडियामध्ये जाऊया. एक मी ग्रीन स्क्रीन व्हिडिओ घेऊन येतो. ग्रीन स्क्रीन व्हिडिओ म्हणजे असा व्हिडिओ जो शूट करताना तुम्ही मागे ग्रीन बॅकग्राऊंड लावलेला आहे. ग्रीन बॅकग्राऊंड का? कारण मग तो काढून त्याच्या जागी दुसरं काहीही टाकता येतं. जे स्पेशल इफेक्ट्स असतात, जर तुम्ही तो मूवी बघितला असेल, अवतार मूवी बघितला असेल, तर दॅट इज ऑल ग्रीन स्क्रीन, पूर्ण ग्रीन स्क्रीन मध्ये शूट केलेला. आणि बरेच जे फायटिंग सीन्स वगैरे असतात ते पण तसेच करतात. स्पेशली आपण ॲज अ युट्यूबर जर तुम्हाला काम करायचं असेल, मागचं बॅकग्राऊंड चांगलं नाही आहे, तर सरळ तो ग्रीन पडदा लावायचा, त्याच्यावर रेकॉर्ड करून घ्यायचा आणि नंतर तो ग्रीन कलर आपल्याला काढता येतो. ओके, दॅट इज कॉल्ड एज क्रोमा की इफेक्ट किंवा ग्रीन स्क्रीन इफेक्ट. तर मी हा एक व्हिडिओ इथे घेऊन आलेलो आहे. हा ग्रीन स्क्रीन व्हिडिओ आहे बघा. ओके, हा व्हिडिओ तुम्हाला दिसतोय, हा ग्रीन स्क्रीन व्हिडिओ आहे. आता ही जी बाई बोलते तिच्या मागे ग्रीन स्क्रीन लावलेलं आहे. आपल्याला ते काढायचंय, त्याच्या जागी आपल्याला पाहिजे तो बॅकग्राऊंड आपल्याला टाकता येईल. दॅट इज कॉल्ड एज ग्रीन स्क्रीन. ठीक आहे. जसा तुम्ही हा व्हिडिओ आणला, तो सिलेक्ट केला, तर तुम्हाला इकडे ऑप्शन्स मिळतात उजव्या बाजूला. त्याच्यामध्ये तुम्हाला कुठेतरी इफेक्ट ऑप्शन मिळेल. या इफेक्टवर मी क्लिक केलं तर खूप सारे इफेक्ट्स आले बघा. खूप सारे इफेक्ट्स आले. त्याच्यामध्ये एक ग्रीन स्क्रीन इफेक्ट दिसला मला. जसं मी ग्रीन स्क्रीन केलंय, मागे ब्लॅक झालं बघा, म्हणजे ग्रीन स्क्रीन काढून टाकली. या ग्रीन स्क्रीनवर मी क्लिक करतो आणि मग त्या ग्रीन स्क्रीन मध्ये आपल्याला सेटिंग मिळते, फाईन सेटिंग, की हे बरोबर दिसते का, की थोडा बहुत ग्रीन कलर राहिलाय अजून स्क्रीनमध्ये. ओके, जर तुम्ही त्याला कमी किंवा जास्त, इथे जर तुम्हाला खूप जास्त ग्रीन दिसत असेल तर तो तुम्ही अशा प्रकारे काढू शकता. थोडंसं तुम्हाला इथे खेळावं लागेल, पण हा जर प्रॉपर ब्लॅक मागे आला, याचा अर्थ तुमचा बऱ्यापैकी ग्रीन कलर गेलेला आहे. ठीक आहे. हे तुम्हाला थोडंसं ट्रायल अँड एरर येईल. ओके, बऱ्याच वेळेला जो मागचा ग्रीन कलर असतो त्याच्या जागी लोक रेड पण वापरतात, ब्ल्यू पण वापरतात. सो RGB जे तीन कोर कलर्स आहेत, बाकी जगातले सगळे कलर या 3 कलर्सनीच बनलेले आहेत, रेड RGB ने. सो हे जे कोर कलर आहेत त्याच्यापैकी एक घ्या, पण शक्यतो ग्रीनच घ्या, कारण त्याला काढणं थोडंसं सोपं असतं. सो इथे ग्रीन कलरचा बॅकग्राऊंड घेतला आणि त्याच्यामधून मी हा ग्रीन स्क्रीन इफेक्ट टाकून काढून टाकलो. आता बॅकग्राऊंड ब्लॅक झालेला आहे बघा, पण मला तो ब्लॅक फारच बोरिंग दिसतोय. मग मी त्याच्या जागी मला पाहिजे तो कुठलाही बॅकग्राऊंड टाकू शकतो. एखादा डोंगर दाखवू शकतो, झरा दाखवू शकतो, ही मुलगी समुद्राच्या इकडे उभी राहून बोलते, काहीही इफेक्ट्स टाकता येतात तुम्हाला. एक इफेक्ट आपण आता इथे टाकून बघूया. ठीक आहे. सो त्याच्यासाठी मी इथे स्टॉक व्हिडिओमध्ये जातो. काय फ्री व्हिडिओज आपल्याला त्यांनी दिले त्याच्यापैकी एक घेऊन येऊया. ओके, त्याच्यातले फ्री टू यूज आहेत बघा, बॅकग्राऊंड्स पण आहेत फ्री टू यूज. सो आय सिलेक्ट दोज. आणि हा बघा, हा एक वेविंगचा आहे, हा घेतो आणि ह्याला मी खेचून त्या व्हिडिओच्या खाली आणतो. खाली का? कारण तो आपल्याला मागे दिसला पाहिजे ना, म्हणजे ही मुलगी पुढे आहे. ओके, सो याला मी खाली आणून सोडून दिला. ओके, आता हा इम्पोर्ट होतोय, उद्या तोपर्यंत मी त्याला अलाइन करून घेतो. ओके, हा व्हिडिओ छोटासा आहे, बॅकग्राऊंड व्हिडिओ. त्याला पहिल्यांदा सुरुवातीपासून घेऊन येऊया आपण. आणि त्याला बफर होऊ दे थोडा वेळ. हा बघा, आता तो बॅकग्राऊंड आला. आता मी हा व्हिडिओ प्ले करतो. सो तुम्हाला दिसलं आहे, केसांचं जे आहे थोडंसं अजून गडबड आहे. सो मला तो ग्रीन स्क्रीनचा थ्रेशोल्ड परत ऍडजस्ट करावा लागेल. ठीक आहे, मी इफेक्ट्स मध्ये परत गेलो, आपला हा पहिला व्हिडिओ परत सिलेक्ट केला, ग्रीन स्क्रीनला परत गेलो आणि ग्रीन स्क्रीन अजून थोडी मला प्रॉपर दिसते काय, याच्यामध्ये केस पूर्ण निघून गेले बघा. पण मला तसं नाही पाहिजे, मला ते केस थोडेसे दिसले पाहिजेत. सो हा ऑप्टिमम, हा ऑप्शन मला इथे मिळाला आणि आय प्ले इट. ठीक आहे. सो अशा प्रकारे आपल्याला ग्रीन स्क्रीन इफेक्ट इथे वापरता येईल. आता हा जो मी छोटासा बॅकग्राऊंड व्हिडिओ घेतला तो छोटासा आहे, त्याच्यामुळे तो थोडाच वेळ आहे. जो तो तुम्हाला परत पाहिजे असेल तर परत त्याला घेऊन यायचं आणि कॉपी करून परत पेस्ट करायचं. सो तो परत आला बघा आणि मग त्याला मी ऍडजस्ट केलं.
सो आता हा फुल बॅकग्राऊंड मी ऍडजस्ट केला. ओके, सो अशा प्रकारे तुम्हाला पाहिजे तो बॅकग्राऊंड व्हिडिओ तुम्ही आणू शकता आणि पोस्ट करू शकता. समजा तुमचं ब्रँडिंग असलेलं एखादी इमेज असेल तर ती इमेज घेऊन येऊ शकता. आता मी व्हिडिओ आणला ना, तर मी एखादी स्टॉक इमेज मध्ये जातो आणि एखादी इमेज घेऊन येतो. मगाशी आपण एक इमेज बॅकग्राऊंड इमेज आणली होती. सो लेट अस यूज दॅट अगेन. कुठे होतो आपण, ग्राफिक्स मधून घेतली होती ती. लेट अस यूज दिस बॅकग्राऊंड इमेज. ही मागे आणून सोडली. ओके, बिकॉज ही इमेज आहे, याला लेन्थचा काही इश्यू नाही, मी याला किती खेचू शकतो. ठीक आहे, आता हा वेगळा बॅकग्राऊंड आला. सो अशा प्रकारे तुम्हाला ग्रीन स्क्रीन इफेक्ट वापरता येईल. हा खूप इम्पॉर्टंट आहे, कारण बऱ्याच वेळेला आपलं बॅकग्राऊंड खराब असतं, तर त्यावेळेला आपण अशा प्रकारे ग्रीन स्क्रीन इफेक्ट वापरू शकतो. ओके, एनी कमेंट्स ऑन ग्रीन स्क्रीन? इंटरप्शन कसं काढायचं ते मी सुरुवातीला सांगितलं, जेव्हा आपण कट कसं करायचं आणि स्प्लिट कसं करायचं बघितलं होतं. सो मधला भाग चुकला असेल, माझ्याबरोबर बऱ्याच वेळेला होतं, बोलताना कधीतरी वाक्य विसरून जातो म्हणजे तयार करताना चुकीचं काहीतरी बोलून जातो, किंवा असं बरंच येतं, किंवा गडबडते, कधीतरी एखादा शब्दच आठवत नाही वेळेला मला. मग त्यावेळेला शांत राहायचं थोडा वेळ आणि परत बोलायला सुरू करायचं. जेव्हा तुम्ही एडिटिंगला येता तेव्हा तो शांतवाला पिरियड कट करून टाकायचा. ओके, सो हे आपण बघितलं. गिव्ह मी क्विक कमेंट्स. ग्रीन स्क्रीन कळलं असेल तर ग्रीन टाईप करा, GREEN, किंवा G टाईप करा. तोपर्यंत मी पुढच्या फीचर्स कडे घेऊन जातो तुम्हाला. ऑलमोस्ट व्हिडिओ एडिटिंगचे बऱ्यापैकी फीचर याच्यात कव्हर झालेले आहेत. ओके, आय विल क्लिक हिअर ऑन दिस. आणि ह्या इमेजला आणखीन इफेक्ट आपण देऊ शकतो. मी फक्त तुम्हाला ग्रीन स्क्रीन दाखवला होता, पण बरेच इफेक्ट याच्यामध्ये दिलेले आहेत बघा. त्यातला हा एक इंटरेस्टिंग आहे, स्लो झूम. म्हणजे एखादा तुम्ही मूवी मध्ये बघितलं असेल बघा, एकदम झूम इन असतो आणि मग हळूहळू झूम आउट होतो किंवा उलट होतं. सो हा स्लो झूमला मी क्लिक करतो आणि तो झूम मला कुठून कुठे पाहिजे, सेंटरला पाहिजे का, आणि त्याचा स्पीड किती पाहिजे, मी ते स्पीड केला. ओके, आणि आता पहिल्यापासून या व्हिडिओला प्ले करतो. आता बघा ह्या कसं झूम इन होईल. क्लोजअप जो असतो, तुम्ही शूट करताना क्लोजअप केला नसेल तर तुम्हाला एडिटिंग मध्ये क्लोजअप करता येईल. ओके, ते रिव्हर्स करायचं असेल, उलट करायचं असेल तर तो पण ऑप्शन आहे. ते झूम आउट होतोय. ओके, जो एकदम क्लोजअप होता तो आता नॉर्मल होतोय. सो असे बरेचसे इफेक्ट्स तुम्हाला मिळतील, ते प्ले करून बघा. खूप सारे इफेक्ट्स आहेत, मी फक्त कर्सर नेतोय आणि तुम्हाला दिसेल हे कशा प्रकारे बदलत आहेत. ब्लर इफेक्ट आहे, एखादा चेहरा आपल्याला क्लिअर दाखवायचा नसेल तर ब्लर करू शकता त्याला. ओके, असे बरेचसे इफेक्ट्स तुम्हाला याच्यामध्ये मिळतील, ते जस्ट प्ले विथ इट. सो दिस वॉज इफेक्ट्स. अजून तुम्ही बघितलं तर इथे दोन ऑप्शन आहेत. एक फेड इन, म्हणजे सुरुवातीला येताना तो व्हिडिओ थोडासा हलक्यामध्ये असा फेड होऊन येतो. फेड म्हणजे अंधुक होऊन येतो. ओके, सो मी त्याला फेड इन केलं आणि फेड आउट म्हणजे जाताना पण अंधुक होऊन जाईल असं केलं. आणि आता प्ले करून बघूया. बघा सुरुवातीला ती दिसतच नाहीये आणि ती हळूच आली. ओके, आता फेड इन टाइम मी वाढवला, समजा 1 सेकंदाचा केला तर आपल्याला तो क्लिअर दिसेल. ओके, सो 1 सेकंदाच्या डिलेने ते आपल्याकडे इथे आलं. सो तुम्ही झूम इन आणि झूम आउट म्हणजे येताना आणि जाताना दोन्हीकडे फेड इन आणि फेड आउट असे दोन्ही ऑप्शन्स वापरू शकता. असे तुम्हाला इथे खूप सारे फीचर्स मिळतील. ओके, हे मी तुम्हाला दाखवत नाहीये. फिल्टर्स आहेत जे इंस्टाग्राम मध्ये असतात. यू क्लिक ऑन इट आणि त्याचं हे सगळं चेंज होऊन जाईल अपिअरन्स. ओके, सो हे खूप सारे इफेक्ट्स तुम्हाला इथे मिळतील. जस्ट प्ले विथ इट. त्याच्यानंतर कलर्स जे आहेत ते कलर्स पण चेंज करता येतात तुम्हाला. जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओला मी पहिल्यांदा नॉर्मल करतो. नो इफेक्ट केलं तर अगदी पहिल्यासारखं होईल, सुरुवातीसारखं. आणि यावेळेला तुम्हाला कलर्स चेंज करून दाखवतो. सो इथे बघा, जसं मी ह्याचा ब्राईटनेस वाढवायचा आहे तर तो वाढवू शकतो. समजा तुमच्या रेकॉर्डिंग मध्ये तुम्हाला चांगलं लाईट मिळालं नसेल तर एडिटिंग मध्ये तुम्ही त्याला थोडंसं ब्राईट करू शकता. कॉन्ट्रास्ट, कलर टेम्परेचर, स्किन टोन चेंज झाला बघा. ओके,
ट्रान्सपरन्सी, तो व्हिडिओ तुम्हाला लाईट एकदम डायल्यूट करून दाखवता येईल, ट्रान्सपरन्सी दाखवता येईल. सो असे बरेच फीचर्स तुम्हाला याच्यामध्ये मिळतील. इफेक्ट्स खूप सारे आहेत, मी तुम्हाला थोडे थोडे एक्सप्लेन केले, बाकीचे तुम्ही ते ऍक्च्युअली ट्राय करून बघू शकता. ठीक आहे. सो दिस इज इफेक्ट्स. आता व्हिडिओचा पार्ट आपला कव्हर झालाय, आता ऑडिओच्या पार्टकडे आपण जाणार आहोत. सो आतापर्यंत व्हिडिओमध्ये जेवढं शिकलो ते कळलं असेल तर व्ही असं टाईप करा. बाकीचं सिंपल आहे, पुढच्या गोष्टी एकदम सिंपल आहे. व्हिडिओचा बिट रेट चेंज करायचा ऑप्शन यांनी दिलेला नाहीये, त्यांनी सिम्प्लिफाय केलेलं आहे. हे टूल बिगिनर साठी आहे, टूल ऍडव्हान्स एडिटर साठी नाही आहे. क्लिप चॅम्प इज फ्री, मी सुरुवातीलाच सांगितलंय, तुम्ही बहुतेक मध्येच व्हिडिओमध्ये आलेला आहात. व्हेरी नाईस. टाईप करा व्ही. कसं वाटतंय मराठीतून शिकायला, व्हिडिओ एडिटिंग, MBA, ओव्हरऑल अनुभव क्विकली मला सांगा. ओके. अजून आपल्याला याचे 2 पॉवरफुल फीचर शिकायचे आहेत. त्याच्या आधी क्विकली मला तुम्हाला याचं रेकॉर्डिंग कसं मिळवायचं ते पण सांगणार आहे. पहिल्यांदा ऑडिओ कव्हर करतो, मग आपण ते घेऊया. आणि साधारण माझ्या हिशोबाने 10-20 पर्यंत आपलं सेशन चालेल आजचं. आय होप तुम्ही तयार असाल तेपर्यंत थांबाल. हाऊ टू ऍड थंबनेल मी आता दाखवली की इमेज ऍड करायची. थंबनेलला घेऊन या आणि त्या व्हिडिओच्या पुढे सुरुवातीला ऍड करून टाका. ओके, गुड गुड. चला, सो फ्रीमध्ये एवढं सगळं करता येतं हे बऱ्याच लोकांना माहितीच नव्हतं. आता आपण जाऊया ऑडिओकडे. ठीक आहे. ऑडिओ अनफॉर्च्युनेटली तुम्हाला ऐकायला येत नाहीये, पण काही हरकत नाही. मी काय करतोय ते नीट बघा. ठीक आहे. बेसिकली ऑडिओसाठी तुम्हाला तुमच्या PC मधून एखादी MP3 फाईल घेऊन येता येईल, ऍज सिम्पल एज दॅट. किंवा यांनी ज्या तुम्हाला म्युझिक फाईल्स दिलेल्या आहेत, कुठे गेल्या म्युझिक फाईल्स. ओके. ही म्युझिक फाईल तुम्हाला खेचून घेता येईल, ते आपण मगाशीच बघितलं. ठीक आहे. मी या म्युझिक फाईलला खेचून आणतो आणि इथे ठेवतो. जसं मी म्युझिकवर क्लिक केलं तर इकडे आपल्याला म्युझिकचे ऑप्शन मिळाले बघा. पहिला ऑप्शन आहे ऑडिओ, ज्याच्यामध्ये मी याला ऑडिओची हे नॉइज लेवल कमी करू शकतो किंवा जास्त करू शकतो. ठीक आहे. आता ही मोठी फाईल लोड होते म्हणून बफरिंग चाललेलं आहे. याला स्प्लिट केलं आणि नको असलेला पार्ट काढून टाकला. सो बफरिंग थोडं लवकर होईल. ओके. जर तुम्ही रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओमध्ये ऑडिओ असेल तर तो पण तुम्हाला इथे ऐकायला येईल. माझ्याकडे त्याची पण एक कॉपी आहे, मी ते पण तुम्हाला दाखवणार आहे. ठीक आहे. सो इथे ऑडिओ ऑप्शन्स आपल्याला दिसत आहेत. जसं मी ऑडिओवर क्लिक केले, मला ऑडिओ ऑप्शन दिसला. पहिलं तर ऑडिओचा व्हॉल्यूम कमी किंवा जास्त करता येईल, तो मी इथे केला. दुसरं फेड इन फेड आउट. सो एखादा आवाज हळूहळू येतो सुरुवातीला, नंतर वाढतो, सो त्याच्यासाठी फेड इन फेड आउट ऑप्शन आहे आपल्याकडे. आणि तिसरा ऑडिओचा स्पीड, तुम्हाला जे बोललेलं आहे, जे गाणं आहे किंवा जे बोलण्याचा स्पीड आहे तो कमी जास्त करता येईल. सो हे 3 सेटिंग आपल्याला ऑडिओशी रिलेटेड मिळतात. ऑडिओचा स्पीड, ऑडिओ फेड इन फेड आउट आणि ऑडिओचा व्हॉल्यूम. हे 3 आपल्याला ऑडिओ सेटिंग दिलेले आहेत. जास्त ऑडिओ सेटिंग त्यांनी दिलेला नाही आहे, पण अदरवाईज तुम्हाला मधला पार्ट नको असेल त्या ऑडिओचा तर सिम्पली कट करू शकता. कट कसं करायचं ते सगळीकडे आपण मगाशी बघितलेलंच आहे. ठीक आहे. सो दिस इज पार्ट नंबर 2, ऑडिओ. त्याच्यानंतर तिसरं आपल्याला बघायचे टेम्पलेट्स. सो यांनी खूप सारे आपल्याला टेम्पलेट्स पण दिलेले आहेत. इकडे राईट साईडला तुम्ही बघितलं, आपल्याला टेम्पलेट्स दिसत आहेत बघा. ठीक आहे. सो मी काय करतो, ह्या सगळ्या आपल्या जे घेतलेल्या फाईल्स त्या डिलीट करतो, क्लीन केलं याला. आणि यांनी खूप साऱ्या टेम्पलेट्स दिल्यात, त्यातली एखादी टेम्पलेट घेऊया. से फॉर एक्झाम्पल मी इंस्टाग्राम निवडतो. ओके. सो इंस्टाग्राम मध्ये ही एक टेम्पलेट आहे बघा, फिटनेसची टेम्पलेट आहे. सो मी याच्यावर क्लिक केलं. ऍड टू टाइमलाईन बटनावर मी क्लिक केलं तर ती ऍड झाली. ठीक आहे. आता याची ओरिजिनल साईज माझ्या व्हिडिओची वेगळी आहे
आणि टेम्पलेट जी मी घेतली त्याची साईज वेगळी आहे. टेम्पलेट मी स्क्वेअर घेतली, सो आता मला तो व्हिडिओ ऍडजस्ट करावा लागेल. मी इथे जातो आणि या व्हिडिओला पण माझ्या 1:1 करतो, म्हणजे हा टेम्पलेटला मॅच होईल. ओके, आता इथे जर तुम्ही बघितलं टाइमलाईनवर खूप सारे ऑप्शन्स आले बघा. टाइमलाईनवर खूप सारे ऑप्शन्स आलेत. ओके, एवढे सारे ऑप्शन आले. त्याच्यात एक म्युझिक आहे, एक व्हिडिओ आहे, बॅकग्राऊंड आहे, टेक्स्ट आहे आणि एवढे सगळे ऑप्शन्स आपल्याला इथे दिसत आहेत. त्यांना जरा इम्पोर्ट होते, बफरिंग होते. त्यांना एकदा इम्पोर्ट झाल्यानंतर आपल्याला ते सगळे दिसतील. त्याच्यातले काही मी काढून टाकतो, म्हणजे ते बफरिंगला वेळ लागणार नाही. ओके, सो हे काही आलेले आहेत. आय विल प्ले इट. जर तुम्ही ऑनलाईन कराल तरच बफरिंग होईल, जर तुम्ही ऑफलाईन कराल तर बफरिंग होणारच नाही. सो तुम्ही जर सॉफ्टवेअर इन्स्टॉल केलं तुमच्याकडे, तर हा प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही. ओके, सो एक सिंपल 16 सेकंदाची इंस्टाग्राम पोस्ट इथे आपल्याला दिसते आणि तुम्ही सिम्पली त्या टेम्पलेटला घेऊन या. त्या टेम्पलेटवर जे आयटम दिसत आहेत इथे बघा, त्याला क्लिक करा. त्याला क्लिक केलं तर तो आयटम तुम्हाला एडिट करता येईल. ओके, त्याच्यावर मी क्लिक केलं तर हा बर्पीज इकडे लिहिलेला आहे. त्याला समजा मला चेंज करायचं आहे, तर मी याला चेंज केलं, सलील लिहिलं तिकडे. ठीक आहे, सो तुम्हाला अशा प्रकारे रेडीमेड टेम्पलेट मिळत आहेत. त्या रेडीमेड टेम्पलेट तुम्ही तुम्हाला पाहिजे तशा एडिट करू शकता. त्याच्यातला हा बॅकग्राऊंड व्हिडिओ आहे बघा इथे, हा आपल्याला इथे दिसतो बॅकग्राऊंड व्हिडिओ. ठीक आहे, तर तो व्हिडिओ समजा मला नाही पाहिजे, मला वेगळाच व्हिडिओ टाकायचा आहे त्याच्या जागी, तर तो तुम्ही तुमच्याकडचा घेऊन येऊ शकता, तो टाकू शकता. किंवा आय जस्ट डिलीट दिस व्हिडिओ. ठीक आहे, मग काय करेन मी, माझ्या मीडियामध्ये जाईन आणि माझ्याकडचे एखादी फाईल मी घेऊन येईन इम्पोर्ट मीडियामध्ये जाऊन, आणि माझ्या कम्प्युटर मधला एखादा व्हिडिओ मी घेऊन येईन. समजा मला यातला छोटा कोणता आहे, हा व्हिडिओ मी घेऊन आलो. ठीक आहे, सो माझ्या कम्प्युटर मधून एक व्हिडिओ आणला आणि त्या व्हिडिओला आणून मी एक्झॅक्टली इथे ठेवलं जिथे माझा मगाचा व्हिडिओ होता. ओके, गिव मी 1 मिनिट, मी 1 मिनिटामध्ये आलो परत. बॅक हिअर. सो आता बघा, हा व्हिडिओ जो आहे मला पाहिजे तो व्हिडिओ मी इथे घेऊन येऊ शकलो. सो या टेम्पलेट कम्प्लिटली एडिटेबल आहेत. तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही त्या टेम्पलेट बरोबर खेळू शकता आणि तुमच्या बिझनेससाठी, तुमच्या प्रॉडक्टसाठी ती ऍडजस्ट करता येते तुम्हाला. ओके, आता मी जस्ट रॅन्डम एक्झाम्पल म्हणून तुम्हाला हे दाखवलं. ओके, सो हा टेम्पलेट फीचर चांगला आहे, कारण बरेचसे तुम्हाला सोशल मीडिया पोस्ट बनवायला लागतात, त्या या टेम्पलेट्समध्ये होऊन जातील. तुम्हाला नवं काय थिंकिंग करायची गरज नाहीये. फक्त त्याच्यात आपला लोगो, आपलं हे व्हिडिओ चालू आहे, व्हिडिओचा काही इश्यू नाही आहे. इट्स ऑल गुड अँड गोइंग. टाईप P फॉर परमिशन. व्हिडिओ इज गोइंग गुड.
ओके ओके, थोडा वेळ इंटरप्ट झाला असेल, पण अदरवाइज इट्स गोइंग गुड. थँक्यू फ्रेंड्स. सो आपल्याला 2 महत्त्वाचे फीचर्स पण बघायचे आहेत. त्याच्या आधी मी तुम्हाला क्विकली सांगतो की तुम्हाला हे सगळे रेकॉर्डिंग कसे बघतो. बॅक टू अवर क्लिप चॅम. ठीक आहे, आता क्लिप चॅमचे 2 पॉवर फीचर्स आपल्याला बघायचे आहेत, आणि जे तुम्हाला बाकी कुठल्या सॉफ्टवेअरमध्ये मिळणार नाही, जे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे फीचर्स आहेत, जे इकडे ऍड करण्यात आलेले आहेत. ओके, आय विल फर्स्ट क्लीन दिस. डिलीट करून टाकतो पूर्ण प्रोजेक्ट आणि पहिल्यापासून एक प्रोजेक्ट सुरू करतो. जे पहिलं फीचर आपण बघणार आहोत ते आहे कॅप्शन जनरेट करण्याचं. ओके, कॅप्शन जनरेट करण्याचं म्हणजे काय, की आपण जे बोलतोय ते ऑटोमॅटिकली टाईप होऊन येतं. बऱ्याच वेळेला युट्यूबर्सना हे करावं लागतं, कारण तुमचा व्हिडिओ दुसऱ्या भाषेतल्या लोकांनी बघावा, सर्च इंजिनमध्ये जास्त चांगला व्हावा, म्हणून तुम्हाला कॅप्शन जनरेशन करावं लागतं. सो आपण एक क्विकली इथे वापरून बघूया. मी इथे इम्पोर्ट मीडियामध्ये जातो. डाउनलोड. ओके, 2 व्हिडिओ मी ऑलरेडी बनवून ठेवलेले छोटे खानी, जे मला तुम्हाला इथे दाखवायचे. सो पहिला व्हिडिओ मी इथे घेतो. आता बाकीचे प्रश्न मी थोड्या वेळाने घेईन. ऍड टू कार्टचा ऑप्शन म्हणजेच बायचा ऑप्शन आहे. ओके, सो बघा इथे 2 व्हिडिओ आहेत, एक मराठी आहे, एक इंग्लिश आहे. मी पहिला इंग्लिश वाला घेतो. ठीक आहे, हा छोटासा व्हिडिओ आहे. मे बी तुम्हाला मगासपासून ऑडिओ ऐकायला येत नाही, तो कदाचित हा पण येणार नाही. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू नेटबेट मराठी MBA. ओके, हा इंग्लिश व्हिडिओ आहे, आणि मी काय करतो, इथे सगळ्यात वरती कॅप्शन ऑप्शन आहे बघा. मी त्या कॅप्शनला क्लिक केलं आणि कॅप्शन्स ऑन केल्या. ठीक आहे, मग त्यांनी मला विचारलं की कुठल्या भाषेतला कॅप्शन पाहिजेत. आता मला इंग्लिश मधलंच पाहिजेत, म्हणून मी इंग्लिश निवडलं. पण तुम्ही बघितलं तर खूप साऱ्या भाषा आहेत. ओके, बाय द वे मराठी पण आहे याच्यामध्ये. ओके, ते पण मी तुम्हाला वापरून दाखवणार आहे. पण आता आपण एक पहिला इंग्लिशचा डेमो घेऊया. इंग्लिशचा डेमो का, कारण मराठीमध्ये अजून एकदम 100% परफेक्ट झालेलं नाहीये, पण बऱ्यापैकी झालंय. ओके, इंग्लिशमध्ये 100% परफेक्ट आहे. सो मी इथे इंग्लिश निवडलं आणि टर्न ऑन केला. ठीक आहे, आता बघा ह्याने इथे कॅप्शन जनरेट करायला सुरुवात केलेली आहे, आणि हा छोटासा व्हिडिओ म्हणून लगेच केला, अदरवाईज थोडासा वेळ लागतो. पण हा डेमो, माझे पूर्ण टेक्स्ट जे मी बोललोय ते इकडे आलेलं आहे बघा, आणि ते खाली आपल्याला टाईप करून पण आलंय. सो आता मी प्ले करतो व्हिडिओ आणि बघा कसं दिसेल. Hello friends, welcome to NetBet Marathi MBA. I hope you are liking this program and I hope you are enjoying this program. Continue learning. ओके, सो कॅप्शन ऑटोमॅटिक जनरेट होत आहेत. हे तुम्हाला युट्यूबमध्ये अपलोड करावे लागतात SRT नावाच्या फॉर्मॅटमध्ये. तो पण इकडे आपल्याला मिळतो बघा, डाउनलोड कॅप्शन इन SRT. सो हे इथून डाउनलोड करायचे आणि तुमच्या युट्यूब व्हिडिओला अपलोड केले तर तुमचे युट्यूब व्हिडिओ पॉप्युलर होणार. का, कारण त्यांचं SEO, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन सुधारणार, बाकीच्या भाषेतले लोक बघू शकणार त्या व्हिडिओजना. सो ओव्हरऑल तुमचं पैसे पण वाढणार, रीच पण वाढणार, व्हॉल्यूम पण वाढणार. ओके, हे झालं इंग्लिशचं. पण किती जबरदस्त आहे बघा, आपल्याला काही करावं लागलं नाही. अदरवाईज हे तुम्हाला कोणाला तरी टाईप करायला सांगितलं असतं तर त्याला काही दिवस लागले असते. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू नेटबेट मराठी MBA. आय होप यू आर लाइकिंग दिस प्रोग्राम अँड आय होप यू आर एन्जॉयिंग दिस प्रोग्राम. कंटिन्यू लर्निंग. ओके, आता मी काय करतो, या प्रोजेक्टला डिलीट करतो आणि मराठी मधलं घेऊन येतो. मी इथे मराठीमध्ये बोललेलो आहे तेच, ते मी इथे घेऊन आलो. ओके, हा व्हिडिओ परत मी इथे येतो, कॅप्शन जनरेट करतो, आणि या वेळेला मी कॅप्शन माफ केलं, यावेळेला कॅप्शन मी मराठी निवडतो. ठीक आहे, कारण मी मराठीत हा व्हिडिओ बनवलेला आहे. सो मी मराठी निवडलं आणि टर्न ऑन केला, आणि बघा आता. नमस्कार मित्रांनो, नेटबेटच्या मराठी MBA मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया. आता याच्यामध्ये स्क्रिप्ट इंग्लिश आली, पण शब्द सगळे मराठी आले. ठीक आहे, याचा पण ऑप्शन आपल्याकडे आहे. ओके, मी पुन्हा एकदा नवीन प्रोजेक्ट ओपन करतो. इम्पोर्ट मध्ये गेलो, आणि यावेळेला मी फक्त मराठी फाईल आणतो.
हे फीचर तुम्हाला कुठे मिळणार नाही आणि फ्रीमध्ये तर डेफिनेटली मिळणार नाही. ओके, सो आता मी इथे मराठी व्हिडिओ आणला, पुन्हा कॅप्शन मध्ये जातो, टर्न ऑन करतो आणि पहिल्यापासून मी मराठी लँग्वेज सिलेक्ट करतो. बस एवढंच मला करायचं. मगाशी मी पहिल्यापासून केलं नव्हतं, त्याच्या आधी इंग्लिश जनरेट केल्या होत्या म्हणून ते इंग्रजीमध्ये आलं. आता मी ह्याला सांगतो की मला मराठीत हे जनरेट करून दे. याला थोडासा वेळ लागेल कारण हे मराठीत करायला अजून थोडासा वेळ घेईल, पण मी मुद्दामून छोटासा व्हिडिओ ठेवलेला आहे आणि बघा इथे आपल्याला मराठी टेक्स्ट आलेलं दिसतंय. मी प्ले करून दाखवतो. नमस्कार मित्रांनो, नेटबेटच्या मराठी MBA मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया. तुम्ही एक ऑब्झर्व केलं असेल, याच्यामध्ये जोड शब्द अजून चुकतायत किंवा काही शब्द त्यांना नीट कळत नाही, बट दॅट्स ओके. ही AI सिस्टम आहे, हळूहळू शिकते, इम्प्रूव्ह होते, शिकते, इम्प्रूव्ह होते. आणखीन काही वर्षांनंतर ही एकदम प्रॉपर झालेली असेल. पण हा खूप मोठा ताप होता डोक्याचा जेव्हा टेक्स्ट जनरेट करायचा, जो आता इथे सॉल्व्ह झाला. नमस्कार मित्रांनो, नेटबेटच्या मराठी MBA मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. ओके, सो दिस वॉज वन व्हेरी गुड फीचर. कसं वाटलं हे फीचर मला सांगा कमेंट्स मध्ये. वन मोर फीचर वी हॅव टू सी, ते पण बघूया. आणि अजून याच्यात खूप सारे फीचर्स आहेत जे मी तुम्हाला दाखवलेले नाहीये वेळेअभावी. ओके, जस्ट अ मिनिट. अजून एक मला जे फीचर दाखवायचं ते मला इथे दिसत नाहीये. गिव्ह मी अ मिनिट, जस्ट ते कुठेतरी लिहून ठेवलंय. ओके, हा सॉरी, इथे लपलेलं होतं ते म्हणून मी कन्फ्युज झालो. आय एम सॉरी. सो रेकॉर्ड अँड क्रिएट मध्ये आपण मगाशी स्क्रीन रेकॉर्डिंग बघितलं होतं आणि इथे खाली आपल्याला ते पुढचं फीचर मिळत आहे, ते आहे टेक्स्ट टू स्पीच. ओके, टेक्स्ट टू स्पीच मध्ये मित्रांनो आपण जे लिहून दिलंय ते तो बोलून दाखवणार. ओके, दिस इज सो पॉवरफुल. आपण जे लिहून दिलंय ते तो बोलून दाखवणार. सो मी इथे टेक्स्ट टू स्पीच करतो आणि अगेन हे AI फीचर आहे. सो इथे मी लिहिलं, हॅलो फ्रेंड्स, आय एम सलील, हाऊ आर यू, वेलकम टू नेटबेट मराठी MBA. ओके, मी जस्ट एक्झाम्पल म्हणून एक टेक्स्ट दिलं. त्याच्यानंतर ही कुठली भाषा आहे ती सिलेक्ट करायची. मी इथे इंग्लिश सिलेक्ट केलं, तुम्हाला मराठीत पण करता येईल हे.
त्याच्यानंतर व्हॉइस, यांनी खूप सारे आवाज दिलेत बघा. आता जेनी, हा जेनी मुलीचा आवाज नाव आहे, मुलीचा असेल. ओके, गाय, एम्बर, एना, असे मुलाचे मुलीचे वेगवेगळे आवाज तुम्हाला मिळतील. तुम्हाला जो पाहिजे तो सिलेक्ट करा. मी फॉर एक्झाम्पल हा जेकबचा सिलेक्ट केला. ओके, त्याच्यानंतर तो बोलतो कसा, त्याचा स्लो बोलतोय की फास्ट बोलतोय की रेग्युलर स्पीड, ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्याच्या व्हॉइसची स्टाईल तुम्ही सिलेक्ट करू शकता. आता इथे सिलेक्ट ऑप्शन येत नाहीये, जेकबला नाहीये ती स्टाईल. ओके, व्हॉइस पिच, व्हॉइस पिच मध्ये तो लो पिच मध्ये बोलतोय की हाय पिच मध्ये बोलतोय, ते सिलेक्ट करू शकता. ओके, सो मी काय केलं, एवढं सगळं सिलेक्ट केलं, टेक्स्ट दिलं काय बोलायचंय आणि प्ले करून बघितलं. Hello, friends. I am Salil. How are you? Welcome to NetPet Marathi MBA. ओके, Hello, friends. I am Salil. How are you? Welcome to NetPet Marathi MBA. Hello, friend. ओके, सो तुम्हाला जर स्वतःचा आवाज द्यायचा नसेल तर असा वेगळा आवाज पण देता येतो. आणि बाय द वे याच्यामध्ये इंग्लिश भाषा आहे, तशी मराठी भाषा पण आहे. ओके, आय जस्ट शो यू, आणि मग ते तुम्ही ऍक्च्युली करून बघा. बऱ्याच भाषा आहेत, हिंदी पण आहे आणि इथे आपल्याला मराठी भाषा पण मिळेल. जर मराठी भाषा निवडली तर 2 स्पीकर मिळतात आपल्याला. आरोही हा फिमेल आवाज आहे, मनोहर हा मेल आवाज आहे. सो या 2 आवाजांमध्ये आपल्याला येतं बोलता. ओके, सो ते तुम्ही करून बघा. मराठी टेक्स्ट इथे लिहा. आता मी ते इथे लिहत नाहीये वेळेअभावी, पण तुम्ही ते मराठी टेक्स्ट लिहा आणि ते बोलून दाखवा आरोही आणि मनोहरच्या आवाजामध्ये, आणि ते तुम्ही डायरेक्ट सेव्ह करून ती फाईल वापरू शकता. सो जर तुम्हाला तुमचा आवाज वापरायचा नसेल तर तुम्हाला हा एक ऑप्शन त्याच्यामध्ये टेक्स्ट टू स्पीचचा मिळालेला आहे. हे 2 ऍडव्हान्स ऑप्शन आहेत, दोन्ही एआय बेस्ड आहेत आणि दोन्ही आपल्याला फ्रीमध्ये मिळालेले आहेत. सो दिस इज क्लिप चॅम्प फॉर यू. ओके, आय होप तुम्हाला चॅम्पियन बनवला असेल क्लिप एडिटिंग मध्ये ह्या व्हिडिओने. ओके, गिव्ह मी क्विक कमेंट्स. प्रश्न काय असतील तर आपण प्रश्न घेऊया आणि आत्ता ह्या सेशन मधला हा पार्ट आपण क्लोज करूया. ओके, सो गिव्ह मी क्विक कमेंट्स, फीडबॅक, कसं वाटलं सेशन आणि काय तुमचे प्रश्न असतील तर मला विचारा. बाय द वे, मगाशी जी मी लिंक दिली, ओके, त्या लिंकमध्ये परत एकदा तुम्हाला सांगतो, त्या लिंकमध्ये तुम्ही गेलात तर तुम्हाला